ओके, चला. चालू घडामोडीच्या ऑनलाईन वीकली लेक्चर मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. दर शनिवारला किंवा रविवारला आपण वीकली करंट अफेअर लेक्चर घेत असतो. काही विद्यार्थी ऑनलाईन असतात, काही विद्यार्थी ऑफलाईन असतात. हा अजेंडा आपण सुरू करण्याचा उद्देश एकमेव कारण आहे, आपले तळागाळातील विद्यार्थी व आपलेच विद्यार्थी आजी माजी जे 2013 पासून क्लास सोबत जोडलेले आहेत ते आपल्याजवळ जागेच्या अभावी सध्या आपल्या करंट बॅचचे विद्यार्थी बसू शकत नाही. परंतु आजी माजी विद्यार्थ्यांना करंट वीकली घडामोडी कळाव्या म्हणून ही घडामोडीच्या अंतर्गत आपण त्याला व्हिडिओच्या माध्यमातून हे पूर्णपैकी लिंक शेअर करत असतो की जेणेकरून तो घरी जर राहिला तर त्याचे लेक्चर मिस होऊ नये म्हणून. तर कोणी आपले विद्यार्थी असतील किंवा बाहेरचे कोणी विद्यार्थी असतील जे नवीन असतील त्यांनी जरी अद्यापही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, कारण याच्या माध्यमातून आपण आता सगळ्याच विषयाच्या आयोगाचे क्वेश्चन पेपर देणार आहोत. सगळंच, कारण माहित आहे का आपल्याला टायमिंग कमी पडत आहे. 16 महिन्याची बॅच 10 महिन्याची बॅच सुद्धा आपल्याला टायमिंग कमी पडत आहे, कारण इतकं आपला कार्यक्रम आहे, एवढा अजेंडा आहे, शिकवण्याचं माध्यम आहे की त्यामुळे आपल्याला वेळ कमी पडत आहे. आणि आपला मोमेंटम प्रत्येक टॉपिक झाला तर त्या टॉपिकचे आपल्याला काय करायचं, संपूर्ण पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, सायन्स हे संपूर्ण आयोगाचे प्रश्न, गणिताचे, म्हणजे तुम्हाला आयोगाचे प्रश्नसंच घ्यायचीच गरज नाही आणि तुम्हाला अंडर तिथे काय होऊन जाईल, रिव्हिजन होऊन जाईल. जे टॉपिक आहे, समजा आता फॉर एक्झाम्पल आपण जर स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास हे संपूर्ण महाराष्ट्रातले चळवळी त्याच्यावर आलेले आयोगाचे सगळे प्रश्न, 1857चा उठाव, भारत आणि महाराष्ट्र त्याच्यावरचे संपूर्ण प्रश्न, उत्तरपत्रावरचे संपूर्ण प्रश्न, या प्रकारचे संपूर्ण प्रश्न आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर समजा आता पॉलिटी म्हणलं तर संविधान निर्मितीवर काय काय किती प्रश्न आलेले आहे 50-60 आजपर्यंत. त्यानंतर मग मूलभूत हक्कावर कोणकोणते प्रश्न आलेले ते एक्सप्लेन तुमचं होईल, जेणेकरून तुमच्या टर्मिनॉलॉजी सगळ्या काय होतील, क्लिअर होतील. चला तर आपण आजच्या सत्राकडे वळूया. चला, एआय आणि कम्युनिकेशनल थिंकिंग अभ्यासक्रम तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं. एआय सुरू झालं, आता पुढे झालंय. आतापर्यंत प्रश्न कसे आले की पहिली एआय कोण, पहिली एआय शाळा कुठे झाली, पहिली एआय मिस कोण, पहिली एआय टीचर कोण, बरोबर आहे. तर या प्रकारचे संपूर्ण आता एआयचा अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे, एआयचा अभ्यासक्रम इंजिनिअरिंग मध्ये झालेला आहे, बरोबर आहे ना. एआयला ऍडमिशन मोठ्या प्रकारचं यावेळेस एआयला पहिले कम्प्युटरला होता, आता तुम्हाला माहिती आहे एआय सर्वात जास्त मागणी चालू आहे. एआयला मला ऍडमिशन मिळाली पाहिजे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर संपूर्ण काम चालू आहे देशातलं, जगातलं, आणि भविष्यात सगळं याच्यावर होणार आहे. माणसाच्या ठिकाणी माणसाची जागा कोण घेणार आहे, मशीन. आताच ऑलरेडी माणसाची जागा कोण मशीनने घेतली आहे, पण माणसाची जागा रोबोटच्या माध्यमातून एआय तो घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि जगात जर आपल्याला विकास करायचा असेल तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. चला, भारतातील सर्व बोर्ड आणि शाळांमध्ये इयत्ता साधारणतः बघा, सर्व बोर्ड आणि शाळांमध्ये इयत्ता 3री पासून औपचारिक शालेय शिक्षण प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय विचारसरणी या विषयावर एक संरचित अभ्यासक्रम समाविष्ट केला जाईल, वर्ग 3री पासून. आता मला सांगा, आपल्याला इंग्लिश पहिल्या वर्गापासून आली, म्हणजे काही शाळेत KG1 KG2 पासून सुरू झालं. पहिले हे साधारणतः 5व्या वर्गापासून होतं. आता जगानुसार ग्लोबल लँग्वेज आहे इंग्लिश लँग्वेज. जसं की तुम्हाला माहिती आहे आपली राष्ट्रीय भाषा हिंदी ही जराशी दुय्यम दर्जा पडलेला आहे. एक तर आज भारतात महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी आणि इंग्लिश. हिंदी येत नाही कोणाला किंवा हिंदी समजत नाही पण इंग्लिश समजते, बरोबर आहे ना. कारण राष्ट्रीय भाषा कुठेतरी दूर पडताना तुम्हाला दिसत आहे, कारण आपण पहिल्या वर्गातून काही सीबीएसई पॅटर्न वाले हिंदी मध्ये शिकवतात, पण बाकी जे आहे ते इंग्लिश मीडियम किंवा मग सरळ मराठी मीडियम या प्रकारच्या शाळा आहेत. तर वर्ग 3री पासून आपण साधारणतः हे औपचारिक शालेय अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. बघा, साधारणतः विद्यार्थ्यांना 21व्या शतकात कौशल्य जसेच्या तसे तार्किक तर्क, समस्या सोडवणे आणि डेटा साक्षरता आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर यासह सुसज्ज करणे आहे. बघा, सार्वजनिक हितासाठी एआयचा वापर. आता तुम्हाला मला सांगा, आज इलिटरेसी कशाला मानतो आपण, इलिटरेसी म्हणजे असाक्षरता किंवा निरक्षरता कशाला मानतो, शिकणं वाचणं म्हणजे साक्षर नाही. आज जर तुम्हाला डिजिटल म्हणजे कम्प्युटर जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इलिटरेट आहात. आज तुम्हाला माहित आहे, आज मोबाईल म्हणजे मिनी कम्प्युटर आहे. मोबाईल म्हणजे कम्प्युटरच आहे. जे कम्प्युटरमध्ये फंक्शन आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्या मोबाईलमध्ये आहे. आणि मोबाईलमध्ये तुमचा कॅमेरा आहे. मोबाईलमध्ये कॅमेरा या पिक्चर तुम्ही सुद्धा तयार करू शकता याच्यावर मोबाईलवर. कारण तुम्ही मला सांगा, आता हे 3 तासाचं जर शूटिंग होत असेल 2 तासाचा, तर पिक्चर पण आपण तयार करू शकतो ना. त्यातले कोणकोणते ग्राफिक्स तयार करायचे, अॅनिमेशन द्यायचं, काय करू शकता ते तुमच्या डिझाईनवर डिपेंड आहे. त्याला आवाज द्यायचा, त्याला संदर्भ द्यायचा, त्याला गाणे द्यायची, हे तुमच्यावर डिपेंड आहे. मग हे कधी तुम्हाला का जमत नाही, कारण याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज नाही आहे, त्यामुळे तुम्हाला हे जमत नाही. पण एखादा मोबाईल मधला किडा असतो, त्याला आपण म्हणतो खूप किडा आहे बा,
पण त्या माणसाजवळ तो एआय टेक्नॉलॉजी किंवा तो संगणकीय नॉलेजचा काय साक्षर आहे, त्याचं करिअर त्यात नाही आहे. जर आणि मला सांगा, मोबाईलमध्ये एखादा विद्यार्थी नवीन नवीन काही जर शोध घेत असेल तर काही विद्यार्थ्याला तो आवडते, बरोबर आहे ना. मग या लोकांना साक्षर करणं, यासाठी आपण सार्वजनिक हितासाठी एआय ला प्रोत्साहन देण्यासाठी हा आपण सुरू केलेली प्रणाली आहे. वर्ग कोणत्या वर्गापासून? तिसरी पासून. वर्ग तिसरी पासून एआय. आता बघा, वर्ग तिसरी पासून एआय सुरू करायचं सांगितलेलं आहे आपण. आणि साधारणतः तुम्हाला माहिती आहे याचा सर्वप्रथम वापर केरळ राज्यामध्ये, केरळ राज्य, अलीकडे केरळ राज्य बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे, जसं की न्यायालयाचं शहर म्हणून केरळ राज्य, न्यायालयाचं शहर केरळ राज्य. अलीकडे सर्वात जास्त साक्षरता म्हणून केरळ राज्य आहे. अलीकडे दुसरं म्हणजेच काय, झिरो बीपीएल म्हणजेच काय, तुम्हाला जे काही पॉवर्टी इंडेक्स आहे की या राज्यामध्ये कोणीच गरीब नाही आहे, गरिबी मुक्त कडे वाटचाल त्याची चालू आहे. म्हणजे या प्रकारचं केरळामध्ये विविध गोष्टी चालू आहे. आणि तसं केरळामध्ये तुम्हाला माहित आहे अशा प्रकारची शाळा सुद्धा मॉडेल आधारित वर्ग तिसरी पासून अभ्यासक्रमाला लागू करण्याचा प्रयत्न भारत सरकार करणार आहे. पुढे बघा, साधारणतः ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. बघा, ग्लोबल म्हणजे जागतिक. बघा, फायर पॉवर इंडेक्स जगातील 34 सर्वात शक्तिशाली लष्करी शक्ती. फायर पॉवर म्हणजे ज्याच्याजवळ मनुष्यबळचं महत्वाचं नाही, पॉवर किती आहे, काय पॉवर किती आहे. बघा, आपल्याजवळ सैनिक किती आहे हे महत्वाचे नाही. आता एवढे लोक आहे आपल्याजवळ, पण याच्यातली कॉम्पिटिशन किती आहे हे कमी आहे. कारण माहितीये का, बौद्धिक पॉवर कमी आहे आपला, बरोबर आहे, बौद्धिक पॉवर. पण मला सांगा, तुमच्यातली कॉम्पिटिशन कधी, हा इंटरव्ह्यू आला आहे, हा मेन्सला आहे, हे किती मेन्स दिला रे भाऊ, 5 मेन्स दिला. तो किती मेन्स दिला भाऊ, 3 मेन्स दिल्या. हा इंटरव्ह्यू करून काय, हा युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, हा राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. म्हणजेच काय, तो इंटेलिजंट पॉवर आहे तो. तसंच तुम्हाला माहित आहे, आज अमेरिकाजवळ मनुष्यबळ भारतापेक्षा कमी आहे. चायनाजवळ नंबर 1 ला मनुष्यबळ आहे लोकसंख्येमुळं. परंतु आता ग्लोबल पॉवर, जे काही तोफखाना, रणगाडे, लढाऊ पायलट, लढाऊ विमान, लढाऊ चॉपर्स, वेपन्स, हे ज्या राष्ट्राजवळ आहे त्याला म्हणतात स्ट्रॉंग. सर्व अस्त्र आपल्या भात्यात असणे. तुम्हाला माहित आहे 1962च्या युद्धामध्ये आपल्याजवळ सगळं काही होतं, पण काय नव्हतं, आधुनिक शस्त्र नव्हती, आधुनिक शस्त्र. आणि त्यामुळे आपण हारलो. त्यामुळे काय झालं, आपण हारलो 1962च्या भारत चायनाच्या युद्धामध्ये, बरोबर आहे ना. आता बघा, जगातील 4थी सर्वात शक्तिशाली लष्करी शक्ती, बघा भारत झालेला आहे 4थी, जगातील नंबर 4 ला, भारत 4 ला जाणं ही चांगली गोष्ट आहे. बघा, अलीकडे तुम्हाला माहित आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी मध्ये फास्टेस्ट इकॉनॉमिकल ग्रोथ विच कंट्री, आपलं नाव आहे फायनान्स इकॉनॉमिकल, लक्षात घ्या. त्यानंतर एफडीआय गुंतवणूक मध्ये नंबर 1 ला आपण, जगातली सर्वात जास्त एफडीआय गुंतवणूक. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे विविध राष्ट्रांमध्ये आपला फिरण्यामुळे हे झालेलं आहे. बघा, तर वार्षिक अहवाल आलेला आहे जो जगातील सर्व देशांची लष्करी शक्ती मोजतो, बरोबर आहे. आणि यानुसार देशाचे रँकिंग जाहीर केले जाते. बघा, साधारणतः प्रकाशित कोण करते, तर ग्लोबल फायर पॉवर नावाची एक विशेष वेबसाईट संस्थेद्वारे आहे. ग्लोबल फायर पॉवर नावाची एक काय आहे, वेबसाईट आहे. आणि त्याच्याद्वारे काय होते, हे संपूर्ण बाहेर जाहीर केले जाते. आणि यामध्ये तुम्हाला माहित आहे हे विविध राष्ट्र, बघा विविध राष्ट्र आहे. आणि हे पॉवरफुल राष्ट्राच्या मध्ये आपला तुम्हाला माहिती 2006 पासून हे प्रकाशित केलेलं आहे, 2006 पासून. तर भारत जगातील 4थी सर्वात शक्तिशाली काय आहे संस्था, लष्करी शक्ती म्हणून याच्यामध्ये नाव गेलेलं आहे. बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स क्रमवारी कशी ठरवली जाते, क्रमवारी बघा, सर्वात पहिल्यांदा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्याद्वारे माहिती घेतली जाते. नंबर 1, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स संदर्भाचं ही संस्था, ह्याचं प्रकाशन कधीपासून 2006. आणि ग्लोबल फायर पॉवर याच्यामध्ये सगळं बघितलं जाते. आणि याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा, 4था. पॉइंट टू पॉइंट, लाईन टू लाईन क्लिअर, ओके. तर बघा, ग्लोबल फायर पॉवर 60 पेक्षा जास्त वेगवेगळ्या घटकांचा वापर करून प्रत्येक देशासाठी विशिष्ट पॉवर इंडेक्स स्कोअर तयार करतो. म्हणजे याच्यामध्ये 60 घटकावर निरीक्षक आधारित आहे. 60 घटक आहे, त्याच्यातले बरेचसे घटक असतील, बरोबर, जे काही लष्करा संदर्भातचे असेल, आता त्यांनी काही टेक्नॉलॉजी असेल, काही बुद्धिमान लोक असेल, त्यानंतर लढाऊ लोक असेल, सगळं हवाई दळ, पायदळ, घोडदळ सगळं बघितलं असेल ना. या सगळ्यानुसार ते क्रमवारी ठरतो. बघा, स्कोरिंग प्रणाली 0.004 जितका जवळ असेल तितके त्या देशाचे लष्करी सामर्थ्य जास्त. म्हणजे बघा, जेवढं 0 मध्ये असेल तेवढं लष्करी पॉईंटचं सामर्थ्य कसं आहे, जास्त. तर लक्षात घ्या, साधारणतः ग्लोबल फायर इंडेक्स मध्ये रँकिंग तुम्हाला विचारले जाईल. बघा, ग्लोबल फायर इंडेक्स, बघा कोणकोणते महत्वाचे घटक आहे. बघा, मनुष्यबळ नंबर आहे, मनुष्यबळ आपल्याजवळ इथं तर आपण भरतोच ना मनुष्यबळ, पण आपल्यापेक्षा मनुष्यबळ कोणात जास्त आहे, चायना.
चायनाचा नंबर 1 ला तिथं आपण चायनाच्या मागे पडतो. नंबर 2, लष्करी उपकरणे. बघा, लष्करी प्रणाली आपण बघा, तुम्हाला वाटते बाबा भारत सॅटेलाइट काऊन तयार करू राहिला, भारत अग्निवरची चाचणी काऊन करायला, भारत चंद्रावर काऊन चालला, भारत मंगळावर काऊन चालला, भूपृष्ठ प्रकल्प काऊन चालू करू राहिला, जमिनीच्या खाली काऊन पाणबुडी करू राहिला, पाण्याच्या खाली काऊन करू राहिला, बाबा आण्विक शक्ती काऊन करू राहिला, बाबा दूरसंचार मध्ये काऊन चालला, बाबा काहीतरी कारण आहे ना. भारत इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व मुलांना 40 मार्क भेटणे हा जनरल विद्यार्थी आहे. 40 पासून 50 मार्क नेणे, जेवढं 40 साठी वाचताना त्याच्या तिप्पट वाचा लागते 10 मार्कासाठी. बरोबर आहे. जे सगळ्याला येते ते तर आपल्या बापाला नाही आपल्याला आलं पाहिजे, पण जे सगळ्या गावाला येत नाही ते आपल्या येणं म्हणजे पास. स्पर्धा परीक्षेचा एकच मंत्र लक्षात घ्या, अख्ख्या गावाला जे येते ते तर आपल्याला आलंच पाहिजे, जे अख्ख्या गावाला येत नाही ते आपल्याला येणं म्हणजे आपण पास. टायगर लक्षात घ्या, झेप डरखाळी फोडून जमत का नाही. तर लक्षात घ्या, लष्करी उपकरणे. आर्थिक आणि भौगोलिक घटक. भौगोलिक घटक महत्वाचा आहे. जसं आपलं हिमालय, हिमालयाचं काय काम आहे, काय बर्फासाठी आहे का, सह्याद्रीचा कळा काय नुसतं काय पाण्याचं आवरणसाठी आहे का, आणि या संरक्षण भिंत आहे. हिमालय आपलं संरक्षण भिंत आहे. हिमालय पर्वत तुम्हाला लेह, लडाख, काराकोरम, पीरपांजाल, नथुला, झोजिला हे संपूर्ण जे खिंड आहे आपल्या काय आहे, या खिंडी आहे की याच्या मार्फत आपलं काय होते, संरक्षण होते. का तिथं काय काय समोर असं घेऊन जाते का ढाल, की भिंत आहे बा मी लपतो, मी तू उभा आहे, मी तो मागे जातो, काहीतरी आधार तर लागेल ना, आपल्याला लपावं लागेल. बरोबर आहे. आज लेह तुम्हाला वरचा भाग तुम्हाला दिसतो, वरून आपण डायरेक्ट फायटिंग करू शकतो सैनिकाचा. त्यानंतर विविध जे खिंडी आहे याच्या मागे आपण संरक्षण होते, म्हणून याला म्हणतो आपण हिमालयाचे जे खिंडी आहे आपल्या काय आहे, संरक्षण आहे. म्हणून बघा, भौगोलिक आणि आर्थिक सर्वात महत्वाचं. काही गोष्टी करायचं असं आर्थिक सेवा होते का. आता ह्या पोराले येईल जर वाटलं सर मला का उद्या चांगला माणूस बनायचा आहे, याला चांगला माणूस बनत असेल तर खर्च करायला लागेल. बरोबर आहे ना, याला खर्च करायला लागेल ना, वाचा लागेल, चांगले कपडे घालायला लागेल, व्यवस्थित राहा लागेल, चांगल्या गोष्टीसाठी बुद्धीसाठी एखाद्या क्लास जाऊ जावं लागेल, पर्सनल डेव्हलपमेंटसाठी. बरोबर आहे. पण वाईट बनायला एकही खर्च लागत नाही. चांगलं बनाले खर्च आहे. जेवढं चांगलं बनवासाठी माहिती आहे का, त्याग आणि समर्पण. चांगलं बनायला जेवढं संघर्ष आहे तेवढं वाईट बनायला संघर्ष नाही. बघा, तुम्ही चांगलं बनवून राहिले तर तुम्हाला किती त्रास आहे, प्रचंड त्रास आहे. पैशाचा त्रास आहे, मानसिक त्रास आहे, सामाजिक त्रास आहे, कल्चरल त्रास आहे, ट्रॅडिशनल त्रास आहे, तुम्हाला रिलिजनस त्रास आहे, सगळंच आहे. धार्मिक त्रास आहे. म्हणजे कसं, कोणकोणत्या धर्मामध्ये काही मुलींना पाठवत नाही, काही मुलांना पाठवत नाही. फॉर एक्झाम्पल मुस्लिम धर्मामध्ये त्रास आहे, कारण त्या धर्मामध्ये बारे बाबा तुम्हारी छोकरियां वहां पे, लड़कियां वहां पे जा रही, तुम बच्चों के साथ तुम पढ़ने के लिए भेज रही, क्या करती खाला, तो क्यों भेज रही उधर, बच्ची बिगड़ जाएंगी, भाग जाएंगी, ये कर डालेंगी, वो कर डालेंगी. त्या आई वडिलांना कोणकोणत्या समोर जाऊन नाही, हमारी गुड़िया को हमें पढ़ाना है. कारण धर्माचा काही संस्कृती आहे. काही धर्मामध्ये काही लोक, अरे आमच्या जातीत लवकर लग्न होती, बाई तो जातीच्या पोरीले एवढं शिकवतो तू, आपल्या जातीत ते एवढं शिकवत नाही ग. विरोध आहे. सगळ्याला विरोध करून दुसरी गोष्ट, कुठेही कोणी गेलं, अरे काय रे बा, नाही तू लागलाच नाही का बे, किती वर्ष झाले पंचवार्षिक योजना, लाडू खाता खाता ठेवून द्या लागते, काय लेज भेटला रे बा. कोणी कुठेही विचारते, शेवटी मग आपल्याला लाज वाटते. आणि मग आपण एखाद्या शेजारी सांगतो हे असंच आहे, ते दलिंदर आहे. शेवटी काय आहे, विचारणार. आणि शेवटी पैसाही आटतो. पाणी आटते तर पैसा काय रे. विहीर खदली तर एक दिवस त्याला जर झोप नसल, वाहते झरे नसल ना, विहीर आटून जाते. समुद्र आटून राहिला, समुद्र आटून राहिला. जर दरवर्षी पाऊस नाही आला तर समुद्र आटून जाते. ते मसाला समुद्र तसा, अरे बाष्पीभवन खाऊन टाकते दिले. मग पैसा आटणार नाही काय सांगा बरं. अंबानी सारख्या जवळ माणसाजवळ पैसा नाही राहिला, काही सांगते नाही. एकाच बापाचे 2 लेकरं, मुकेश अंबानी, अनिल अंबानी. आज अनिल अंबानी कुठे आहे, मुकेश अंबानी कुठे आहे. तुमचा बाप काय याच्यापेक्षा महत्वाचं नाही, तुम्ही काय भविष्यात नाही. म्हणून इथं पुढे जाणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आर्थिक दृष्टी सक्षम असणं, ज्याच्याजवळ पैसा असेल तो जाईल. पण तुम्ही जर म्हणता आम्हाला हे योजना ना, आम्हाला ते योजना द्या, आणि बिहारमध्ये काय झालं, 10,000 खपला गेला मतदार लेखाचा, 10,000 रुपये वाटले. बरोबर आहे. आता तुम्हाला वाटेल अरे एवढं जे सरकार सत्तेत जाऊ शकते ते सरकार लेखाचा ते 28, 29, 30 सीटा. बरोबर आहे. म्हणून काल मी स्टेटस ठेवलं. बरोबर आहे. निकाल अपेक्षित होता आणि इलेक्शन निवडणूक आयोगाचं अभिनंदन. काही लोक मुली म्हणायला लागले, मास्तर तू एवढा झाला का, भाजपले शुभेच्छा द्यायला पाहिजे. अरे भाजपमध्ये का येत ना दम. ज्ञानेश कुमार, हा विजय ज्ञानेश कुमारचा आहे.
लोकशाही मीडिया, सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग जर तुम्ही दाबला जाईल ना, हे एक दिवस तुमच्यासाठी कसा आहे घातक आहे, लिहून घ्या तुम्ही. बरोबर आहे ना. एक दिन नहीं तुम्हारी खामोशी देश के लिए सन्नाटा लाएंगी. हे लक्षात घ्या. तुम्हाला आम्ही काय करू, दगड घेऊ मारू, काहीच न करू. वाचा, जिथं आहे तिथं वाचा आणि प्रशासनात जाऊन चांगले अधिकारी बन जा, नाहीतर खासाल तुम्ही बी. बरोबर आहे ना. घुस बरोबर आहे. खाऊ नका. ज्या क्षेत्रात जासाल ना, चपराशी बनले तरी इमानदारीने कर जा. हे IAS IPS मला सांगा, हेच गेलेले कोण आहे? आपल्यातलेच ना, तुमच्यातलेच लोक बे. हे का परग्रहातले आणले का आपण? नाही बा, मंगळावरचे होते. नाही, दक्षिण ध्रुवावर होता बा. आमुन सेन सोबत हे होता, युरी गॅगरिन सोबत होता, बरोबर आहे, राकेश शर्मा सोबत होता. असं काही आहे का? तर आपल्यातलेच आहे रे, पण आपल्यातलेच आपले राहत नाही ना. तर लक्षात घ्या. पुढं लॉजिस्टिक क्षमता. आता लॉजिस्टिक क्षमता म्हणजे फायबर ऑप्टिक्सच्या संदर्भात हे जे काही संपूर्ण क्षेपणास्त्र असते त्याला म्हणतात लॉजिस्टिक क्षमता. अण्वस्त्र स्थिती बघा, कशा प्रकारचे तुमच्याजवळ आण्विक शक्ती आहे, मिसाईल आहे, वेपन्स आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या, तोफगाळ आहे संपूर्ण. तर यानुसार बघा, ग्लोबल फायरवर्क इंडेक्स देशाच्या रँकिंग अमेरिका नंबर 1. बरोबर है. तुम लोगों हम हत्यारे तुमको देते हैं, अमेरिका खतरनाक काम आहे, ये देते. पाकिस्तान मित्रासोबत आहे, घेऊन जाईन मग तू आमच्याकडून पैसे नाही म्हणते, काही टेन्शन नको, उधार लिहितो. कोणाला करूला तो, भारतावर करूला काय हरकत नाही. भारतासोबत नरेंद्र मोदी. आम्हाला खूप दुःख आहे. डोनाल्ड ट्रम्प तात्या तिकडून म्हणते दिल्लीमध्ये झालेल्या घटनेबद्दल अमेरिका काय आहे दुःख व्यक्त करते. बरोबर आहे. आणि याच्यासाठी आमचा पाठिंबा आहे. जी काही विदेशी शक्ती आहे ते शोधून काढण्यासाठी अमेरिका तुम्हाला सर्वतोपरी मदत करील आणि दहशतवाद्याला बी मदत करू राहिला. बरोबर आहे ना. ते खतरनाक आहे का, दलिंदर आहे. कोण आहे? अमेरिका. अमेरिका म्हणजे काय लक्षात घ्या, एक हसीना दोन दिवाणी आहे. दोघांना मारून टाकते, पण हे मरत नाही. माहित आहे का. एक जर हसीना राहील ना, दोन मजूर करते एकमेकात. पाहून बाबू तू तिला गेला, अबे लैलाले हाना धरून पहिले तुम्ही मजनू मागे काय करू राहिले, कत्ल करून. ते पौराला कोण आहे मजनू माझ्या लैला मागे. अबे पहिले काय करा तुम्ही, सगळे पहिले मजनू धरू नका, पहिले दोघं धरून त्या लैलाले. बरोबर आहे. पण आपण काय करतो, लैला ने कहा मजनू से, मजनू ने कहा हीरो से, वही मुझे कहना है वही कहने दो. ते सांगू नका रे, बर्बाद होऊ राहिले. रशिया नंबर 2 आणि नंतर चीन आणि नंतर भारत, दक्षिण कोरिया, पाकिस्तान. बघा पहिले दक्षिण कोरिया बलाढ्य होता बरं, पण याचे विभागले 2. दक्षिण कोरिया उत्तर कोरिया हे झाले नसते ना. खतरनाक आहे. असे उड्या मारते ना, झप मारते ना, तुम्हाला सोडतच नाहीये. माहिती आहे का. एका तुम्हाला असं वाटतं मोठा पैलवान असेल, बरोबर आहे, जावेद पैलवान, बबी पैलवानची गोष्ट तुम्हाला माहित आहे. एवढा लहानसा जर राहिला ना बाळमाट्या, तुम्हाला जर त्यांनी धरलं ना भाऊ, डायरेक्ट तुम्हाला काय देते, मुनी माठा तुम्हाला माहित आहे, ते धोबी प्रचार देते. असं नाही आहे की जाडा माणूस आहे बारका माणूस आहे, काही हिंदी नाही. फॉर एक्झाम्पल बघा, आपला एखादा जिमवाला राहते, जिमवाला डंबेल फिंबेल उचलणारा, हे बिस्किट हे दगड उचलायला का देखलं का, टायशेप बायशेप, अरे बापरे. आमच्या गावराना मधला आले का डवळा हाकलणारा एक जर झोडपा दिला दिले, एकच झोडपा, दुसरा पाहतही नाही तो. बरोबर आहे ना. कारण लक्षात घ्या, शेतकऱ्याचा हात असा आहे, कारण ते 150 किलो उचलते, 200 उचलते. बरोबर आहे ना. आणि त्याचे हात एकदम असे आहे माहितीये का, दगडापेक्षा कठीण झालेले असते. आणि तुमचे हात दाबले का असे नरम नरम. आपल्या त्याने बघा, कारण त्याचं शरीर दिवस रात्र ऊन वाऱ्यात वादळात ते काम करत आहे. तर बघा पोरो, नंबर 1 ला ग्लोबल फायरवर्क इंडेक्स मध्ये बघा 2006 पासून सुरू झालेला आहे. भारताचा क्रमांक 4 ला आहे. भारताचा क्रमांक कितीवर आहे? 4 ला आहे. 2006 पासून 2 नंबर आहे. 1 नंबर अमेरिका, 2 नंबर रशिया, 3 नंबर चीन, 4 नंबर भारत. लक्षात घ्या. ग्लोबल पॉवर, लक्षात घ्या, फायर पॉवरचा संदर्भाचा इंडेक्स आहे आणि हे आता अलीकडे प्रकाशित झालेलं आहे. पुढे आर्य समाज, ती 150 वर्ष पूर्ण. बघा आर्य समाज अलीकडे महत्वाचं. बघा तुम्हाला सांगतो, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मोद्याच्या करणमध्ये असतात. साधारणतः 150 वर्ष झालेले आहे. आर्य समाजाच्या स्थापनाचे किती वर्ष झालेले आहे? 150 वर्ष. दयानंद सरस्वती, लक्षात घ्या, स्वामी दयानंद सरस्वती, याला महर्षी दयानंद सरस्वती असे म्हणतात. आणि साधारणतः 200व्या जयंती निमित्त नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन बघा साधारणतः 2025 ला पंतप्रधानांनी संबोधित केलेलं आहे. बघा संस्थेला 150 वर्ष आणि महर्षी दयानंद सरस्वतीला 200 वर्ष. नाही तुम्ही म्हणून इथं 150 इथं 200 असं आहे. कोणाला 200 वर्ष? स्वामी दयानंद सरस्वती याच्या जन्मदिवसाचे 200 वर्ष. आणि त्या संस्थेचे किती वर्ष? 150 वर्ष. कोणती संस्था?
आर्य समाज. बघा, आर्य समाज ही वेदांकडे परत चला, धर्मशुद्धीकरण चळवळ. बरोबर आहे, धर्मशुद्धीकरण चळवळ म्हणजे आजच्या युगातली आर्यश. परधर्मात गेलेल्यांना आपल्या घरी वापस या. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, घर वापसी. बरोबर आहे, भाईचारा. बरोबर आहे, परत आपल्या धर्मात तुम्ही परत या. धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या. बघा, हिंदू सुधारणा चळवळ आहे जी वेदांना ज्ञान आणि सत्याचा सर्वोच्च स्रोत मानते. 1875 ला बघा, साधारणतः बॉम्बे म्हणजेच मुंबई प्रांतात स्थापन झालेली संस्था आहे. ही इतिहास तुम्हाला सगळ्याला माहित आहे. याचं वैदिक शिकवणीचे समर्थन करते. मूर्तीपूजा, गुंतागुंतीचे विधी, प्राण्याचे बलिदान, सामाजिक दुष्कर्म आणि अंधश्रद्धा नाकारते. बघा, धर्माचा प्रसार करते पण मूर्तीपूजा मानत नाही. याच्यावर वारंवार येते प्रश्न. बघा, आर्य समाज मूर्तीपूजा मानत नाही. आणि तुम्हाला माहित आहे, साधारणतः जो ईश्वर माणसात जर भेद करत असेल तर ते आम्ही ईश्वरालाच मानणार नाही, असं लोकमान्य टिळकांनी सुद्धा म्हणलं होतं. ईश्वर जर माणसात जर भेदभाव करत असेल तर त्या ईश्वराला मी मानणार नाही, असं लक्षात घ्या. सर्वसाक्षी जगतपती नकोच ते असं मध्यस्थी असं म्हणणारे कोण आहे? महात्मा फुले. कारण ईश्वराला भेटायला, आई वडिलांना भेटायला मध्यस्थीची गरज आहे का? अजिबात नाही. मध्यस्थीची गरज आहे का? अजिबात नाही. लक्षात घ्या. साधारणतः आर्य समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष. बघा, 1875 ला याची स्थापना आहे. 1875 ला. 1875 साधारणतः आपण जर बघितलं तर संपूर्ण आपण 2025 चालू आहे. आता काय चालू 2025 ला. तर मुंबईला अशा प्रकारची शाखा स्थापन होणारी आर्य समाज. बघा, आर्य समाज म्हणजे परधर्मा गेलेल्या लोकांना आपल्या धर्माकडे, वेदांकडे परत चला, असं याची घोषणा आहे. काय आहे? वेदांकडे परत चला. आणि या प्रकारचं मुंबईमध्ये ही शाखा स्थापन झाली. त्या काळात त्याला बॉम्बे म्हणायचो आपण. काय म्हणायचो? बॉम्बे म्हणायचो. तर साधारणतः आता इथं जे काही आहे, दयानंद सरस्वतीचा फोटो आहे, खाली कोणाचा आहे? नरेंद्र मोदीचा. आता असं कहून, कारण का हे जे काही 200वी जयंती आहे, नवी दिल्ली येथे सरकार, पंतप्रधानांनी संबोधन केलं की महासंमेलन होणार म्हणून सरकारच्या बाजूनं मोदी सरकार. बरोबर आहे. तर म्हणून त्यांचं या ठिकाणी आपण ते संबोधित केलेलं आहे की महत्वाचं एक संमेलन होईल बा. कुठं होईल? नवी दिल्लीमध्ये. अशी घोषणा त्यांनी केलेली आहे देशाच्या पंतप्रधानांनी. पुढे बघा, आर्य समाजाबद्दल संपूर्ण माहिती आहे, कशा प्रकारे ते काम करत होते. फक्त एवढं लक्षात घ्या, आर्य समाजाबद्दल तुम्हाला इतिहासामध्ये सगळी माहिती आहे संपूर्णपणे. जेवढी मी माहिती दिली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी माहिती आहे. फक्त आर्य समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष झालेली आहे आणि स्वामी दयानंद सरस्वती याच्या जन्मदिवसाला 200 वर्ष पूर्ण झालेली आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, जास्त काही लक्षात नाही घ्यायचं. पुढं, डिजिटलाइज मत्स्यपालन जनगणना. बघा, डिजिटलाइज मानवी जनगणना डिजिटलाइज आपण सुरू केलेली आहे. मानवी जनगणना, आता मत्स्य जनगणना डिजिटलाइज. जे काही मत्स्य गणना आहे बघा, प्राणी जनगणना असते, पशु जनगणना असते, वाघाची जनगणना असते, त्यानंतर झाडाची जनगणना असते, वन जनगणना ज्याला आपण म्हणतो. अलीकडे आपण हत्ती जनगणना बघितलं मागच्या लेक्चर मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे मत्स्य जनगणना साधारणतः कशी आहे? पहिली भारतातील पूर्णपणे डिजिटलाइज मत्स्यपालन जनगणना. बघा, कोची येथे, लक्षात घ्या, कोची येथील ICAR सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटनं साधारणतः राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना 2025 चा घरगुती गणना टप्प्याचा शुभारंभ केला. ज्याच्यामध्ये देशभरातील साधारणतः सागरी मासेमारी समुद्राकडून थेट डेटा गोळा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि रिअल टाइम देखरेख याचा समावेश आहे. तुम्हाला माहित आहे, गोड्या पाण्यातील मासेमारी, गोड्या पाण्यातील आणि सागरी मासेमारी अशा प्रकारचे माशाच्या व्यवसायाचे 2 प्रकार आहेत. सागरी मासेमारी आणि गोड्या पाण्यातील. भारत हा गोड्या पाण्यातील नव्हे तर सागरी माशातील पाण्यातील 1 नंबरचा आहे. सर्वात जास्त म्हणजे समुद्राद्वारे निर्यात करणारा. तुम्हाला माहिती आहे, गोड्या पाण्याचे मासे सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे रे? महाराष्ट्रात नाही आहे. कोणता राज्य आहे? पश्चिम बंगाल. बघा, पश्चिम बंगाल गोड्या पाण्याचे मासे, नंतर आंध्र प्रदेश ज्याच्या गोड्या पाण्याचे मासे आहे. म्हणजे गोड्या पाण्याचे मासे कुठं? विहिरीतनी, तलावातनी, कालव्यातनी, धरणातनी जे सापडते, समुद्रात जे सापडते त्याला काय म्हणतो आपण? खारे मासे. पण खारे मासे आपण काय करतो? भारतातले लोक कमी खातात पण निर्यात आपण करतो. इतर देशांना डबा बंद मध्ये आपण काय करतो? त्याचं निर्यात करतो. आणि अलीकडे आपल्या देशात तुम्हाला माहित आहे, गोड्या पाण्याचे मासे आपण जे काही खातो, नदी नाल्यातले, ओढ्यातले या प्रकारचे मासे आपल्याकडे चालतात. तर या प्रकारचा संपूर्ण डिजिटलायझेशन फक्त सागरी माशाची जनगणना करण्याचा या संस्थेनं, कोचीच्या संस्थेनं सुरू करण्याचा प्रयत्न केला. बघा, साधारणतः डिजिटल जनगणना उपक्रम हा 3 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान हा आखणी कार्यक्रम केलेला आहे. बघा, 3 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 45 दिवसाचा हा संपूर्ण गणनाचा कार्यक्रम आहे. आणि साधारणतः 12 लाखाहून मच्छीमार जे कुटुंब आहे त्यांचं सर्वेक्षण केलं. बरोबर आहे. साधारणतः
4,000 सागरी मासेमारी गावामध्ये 9 किनारी राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश यांचा याच्यामध्ये समावेश केला. जे काही 9 किनारी राज्य आहे आणि 4 केंद्रशासित प्रदेश. बघा भारतामध्ये सर्वच देश राज्याला समुद्र किनारा नाहीये. समुद्र किनारा आहे का? नाही. बघा महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं कोकणामध्ये सगळ्या जिल्ह्याला काय कोकण किनारा आहे, पण आपल्याकडे काही संबंध नाहीये. तर ज्या ज्या ठिकाणी सागरी किनारा आहे, समुद्र किनारा, त्या ठिकाणी साधारणतः 4 राज्य आणि 9 राज्य, 4 केंद्रशासित प्रदेश आणि 9 काय राज्य, या ठिकाणी काय केलेली या प्रकारची सागरी गणना करण्यात आलेली आहे. आणि आता सागरी गणना करताना त्या मच्छीमाराला विचारायला लागेल, बरोबर आहे ना? कारण समुद्रात जाऊन तर गणना करणार नाही बा, हे 1 मासा 2 मासा हे 3 मासा, माणसाला विचारायला लागेल ना त्या ठिकाणी संपूर्ण कशा प्रकारे दरवर्षी किती मासे तुम्हाला. कारण बघा प्रत्येक तळ हे विकलं असते. काही लोकांना बघा समुद्राचे जे काही विविध बेट आहेत हे बेट विकतात सरकार, की हे बेटावर कब्जा तुमचा. तर या वर्षी किती झाली बा बोली, किती खपले, बरोबर आहे, लिलाव असते. आणि लिलावाच्या अंतर्गत किती मासे गोळा केले, किती खपले म्हणजे किलोनं या प्रकारचा अंदाज त्यांच्याकडे असतो. म्हणून कुटुंबाच्या संरक्षणाद्वारे आपल्याला सागरी माशाची गणना आपण डिजिटलाइज पद्धतीने भारतामध्ये करण्याचा प्रयत्न केला. साधारण 45 दिवसाचा होता. पुढे चला, जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती. जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती लक्षात घ्या, कॅमरूनचे 92 वर्षीय पॉल बिया यांनी 8व्यांदा विजय मिळवला. पॉल बिया कुठचे? कॅमरून. लक्षात घ्या, कॅमरूनचे 92 वर्षीय पॉल बिया हे सर्वात जास्त वयस्कर राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या. कित्यांदा निवडून आला? 8व्यांदा. आता 8व्यांदा निवडून आला. जर तुम्ही असा जर विचार केला तेवढा लोकप्रिय तो असेल म्हणून त्याला आपण निवडून दिलं, बरोबर आहे ना? कारण वय महत्वाचं नसते, ते काम किती करते, कशा प्रकारे करते हे महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, जसं की तुम्हाला माहित आहे सूर्यकुमार यादव ज्या वयात माणसाला रिटायर व्हायला पाहिजे या वयात तुम्हाला T20 खेळून आला, असं कॅप्टनशिप त्याच्याकडे आहे, बरोबर आहे ना? एज मॅटर करत नाही, माणसाचं काम मॅटर करते. पुढे बघा, पॉल बिया हे कॅमरून देशाचे राष्ट्रपती आहे. 1933 ला साधारणतः त्यांना जन्मदिवस आहे आणि 92 वर्ष त्यांना पूर्ण झाले आहे. बघा साधारणतः पहिले अध्यक्ष आहे अहमदो अहदिजो यांच्या राजीनाम्यानंतर साधारणतः 1982 मध्ये पॉल बिया पहिल्यांदा सत्तेवर आले आणि आफ्रिकेतील सर्वात जास्त काळ सेवा देणारे नेते म्हणून त्याची ओळख आहे. बघा आफ्रिकेचे गांधी म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला हा व्यक्ती तुम्हाला माहित आहे महात्मा गांधीच्या ध्येय धोरणावर चालणारा व्यक्ती म्हणतो म्हणजे नेल्सन मंडेला. आणि आफ्रिकेमध्ये तुम्हाला माहित आहे काळा आणि गोरा हा वर्णभेद होता आणि कृष्णवर्णीय म्हणून नेल्सन मंडेलाची काय झाली आहे पहिली निवड. जसं की तुम्हाला बराक ओबामा कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे पहिले, बरोबर आहे, तसं नेल्सन मंडेला आफ्रिकेमध्ये तुरुंगात राहून हा व्यक्ती काय झाला राष्ट्राध्यक्ष झाला. कारण याच्यावर अत्याचार अन्याय एवढं झालं. तुम्हाला माहिती आहे अलीकडे टाइम्स इंडिया टाइम पर्सन ऑफ द इयर ज्या एका संस्थेची निवड झाली माहिती आहे यावर्षी शांततेचा नोबेल म्हणून, तर त्या संस्थेनं सांगितलं मी प्रेरणा कोणाकडून घेतली तर महात्मा गांधी जवळून. बघा महात्मा गांधी जवळून प्रेरणा घेणं म्हणजे संयमाची लढाई आहे. तसं तुम्ही जर स्पर्धा परीक्षेच्या कार्यकर्त्यांनी जर महात्मा गांधीकडून प्रेरणा घेतली तर तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष जरी झाले तर संयम तुम्ही टिकू शकता. परंतु लोकमान्य टिळकासारखे जर झाले जहालवादी तर जास्त दिवस टिकत नाही, बरोबर आहे ना? आज कुछ तुफानी करते, काही लोक येतात बस 8 दिवस 12 घंटे करायचं, बस विशेष नाही, बस जेवायला नाही जायचं, टाइम टेबल अबे मला टाइम नाही, हे नाही, 15 दिवस महिनाभरात त्याची हवा जाते. सातत्य, स्पर्धा परीक्षामध्ये सातत्य. बघा सायलेन्स राहून सातत्य करणं म्हणजे महत्वाचं आहे. म्हणून या राष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे सर्वात काळ सेवा देणारे आफ्रिकेतील नेते म्हणून तुम्हाला माहित आहे या व्यक्तीची पॉल बियाची काय आहे ओळख. आणि हे जगातील सर्वात जास्त वयोवृद्ध राष्ट्रपती म्हणून पॉल बियाची काय आहे कॅमरूनचे ओळख आहे. पुढे बघा सर्वात वयस्कर जो राष्ट्रपती 82 पासून तर कंटिन्यू साधारणतः 8व्या निवडून आलेला आहे. कॅमरून हा देश मध्य आफ्रिकेच्या पश्चिम भागात आणि अटलांटिक महासागराच्या कसं आहे किनाऱ्यावर आहे. बघा लक्षात घ्या फक्त आफ्रिकेमधला आहे आणि आफ्रिकेमधला जो काही व्यक्तिमत्व आहे सर्वात जास्त वयस्कर सध्या राष्ट्रपती आहे, बरोबर आहे, त्याचं नाव आहे पॉल बिया. त्यानंतर तो 8व्यांदा निवडून आला. सर्वात जास्त समाजसेवेचं काम करणारे ते व्यक्तिमत्व याची ओळख आहे. पण याच्या पहिले कोण होतं? नेल्सन मंडेला. कोण होतं? नेल्सन मंडेला. पुढे बघा फिडे विश्वचषक 2025. बघा फिडे विश्वचषक 2025 वर प्रश्न आला अलीकडे. डी गुकेश तुम्हाला माहित आहे राज्यसेवेमध्ये प्रश्न याच्यावर आला. फिडे 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 बुद्धिबळ स्पर्धा, बरोबर आहे, कुठे झाली काय झाली, बुदापेस्ट सिंगापूर कुठे झाली काय झालं हे प्रश्न होता. जर तुम्ही राज्यसेवेचा पेपर जर चालू घडामोडी जर बघितला असेल तर बघा साधारणतः 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 11वी आवृत्ती. ठिकाण कुठं? गोवा भारत. लक्षात घ्या फिडे विश्वचषक 2025
23 वर्षानंतर प्रथमच ही स्पर्धा भारतात होत आहे. बघा 23 वर्षानंतर कुठं, गोव्यामध्ये. बरोबर आहे. साधारणतः जे काही आयोजक कोण आहे, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आहे, म्हणजे बुद्धिबळाच्या संघाची ही काय स्पर्धा आहे. बघा साधारणतः जी काही स्पर्धा आहे, या स्पर्धेतून शीर्ष 3 खेळाडूंना कॅन्डिडेट टुर्नामेंट 2026 मध्ये थेट प्रवेश मिळतो, ज्यातून पुढील विश्वविजेता निश्चित होतो. म्हणजे जसं प्रकारचं तुम्हाला क्रिकेटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, आयसीसी नॉकआउट स्पर्धा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे टेस्ट सिरीज जी असते ना, नंबर 1 ला जो असतो तो डायरेक्ट तिथे असतो, जे काही नंबर 1 ला रँकिंग मध्ये आहे त्यामध्ये असतो, आणि तो टेस्ट चॅम्पियनशिपचा जगजेता असतो. त्या प्रकारचा सगळ्या टीम सोबत जिंकायला लागतो. जसं आता तुम्हाला माहित आहे भारत आणि साऊथ आफ्रिका चालू आहे सध्या मॅचेस. बरोबर आहे. काल बुम बुम बुमराचं तुम्हाला दिसलं, कलकत्ताच्या इडन गार्डवर संपूर्ण भेंबेळी उडून टाकली. बरोबर आहे ना. पण आता तुम्हाला माहिती आहे चायनामान कुलदीप यादव यानं दुसऱ्या टेस्ट मध्ये सुट्टी मागितली. ते म्हणे मला लग्न आहे बाबा, म्हणे या महिन्याच्या आठवड्यात शेवटी काय लग्न आहे. कुणाचं? कुलदीप यादव. चायनामान म्हणजे आपला स्पिनर आहे, स्पिनर. तुम्हाला पत्रिका पाठवली, तुम्ही जा, यवतमाळला नाही लग्न. बरोबर आहे. तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काल इडन गार्डनवर मॅचेस तुमच्या सुरू झाल्या साऊथ आफ्रिके विरुद्ध. पण काल तुम्हाला माहित आहे वैभव सूर्यवंशी, अरे काय हलवला तिकडे त्याचा, भयानक संयुक्त अरब अमिरातसोबत मॅचेस चालू. 144 धावा 42 चेंडू मध्ये, 144 वैभव सूर्यवंशी तुम्हाला दाखवलं कालच्या असंघ. म्हणजे या प्रकारच्या मॅचेसवर तुम्हाला माहित आहे हे जे काही आहे याच्यातनी तुम्हाला साधारणतः टेस्ट चॅम्पियनशिप असते. तर तसंच तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये जो काही चॅम्पियन राहील त्या अशा 3 खेळाडूंना डायरेक्ट पुढच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये काय होते, प्रवेश मिळतो. म्हणजे मधल्या जे काही पात्रता फेरी आहे त्याला करायची गरज नाही आहे. तर डायरेक्ट तो काय जातो फायनलच्या ह्याच्यातनी पात्रतेमध्ये डायरेक्ट काय होतो, पात्र होतो. तर 23 वर्षानंतर प्रथमच खेळ विश्वचषक स्पर्धा कुठे होत आहे, गोव्यामध्ये, म्हणजेच भारतामध्ये. 11वी आहे. पुढे चला आधार व्हिजन 2032 फ्रेमवर्क. बघा आधार व्हिजन तुम्हाला माहित आहे, आधारचं व्हिज्युअलाइज फ्रेमवर्क. बघा हे व्हिज्युअलाइज फ्रेमवर्क या प्रकारचं तुम्हाला माहित आहे सुरू करण्यात आलेलं आहे. 2032 फ्रेमवर्क लॉन्च केलेलं आहे. साधारणतः भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार व्हिजन 2032 फ्रेमवर्क सुरू केली आहे. 31 ऑक्टोबर 2025 ला लॉन्च करण्यात आली आहे. यूडीआयचे सीईओ श्री भुवनेश कुमार. तुम्हाला माहित आहे आधारची सुरुवात भारतातील विशेषतः महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. बघा कुठं, नंदुरबार जिल्ह्यात. नंदुरबार जिल्ह्यातनी कोणतं गाव रे, टेंबली गाव. कोणतं गाव, टेंबली गाव. आणि तुम्हाला माहित आहे आधारची संकल्पना सुरू करणारा किंवा आधारचा जनक कोण आहे, कोण आहे रे, नंदन नीलकेनी. कोण आहे, नंदन नीलकेनी. लक्षात घ्या नंदन नीलकेनी यांनी ही प्रणाली आणली आहे भारतात. आधार कधी तुम्हाला विचारलं समजा आधार हे ओळखपत्र आहे समजा, तर आता या आधार ओळखपत्रामध्ये आधार व्हिजन म्हणजे फ्रेमवर्क नवीन बदलाची आहे. बरोबर 2032 पासून आधारच्या संदर्भाचं. आणि सध्या यूआयडीएचे सीईओ श्री भुवनेश कुमार आहे. कोण आहे, भुवनेश कुमार. बघा आधारची सुरुवात टेंबली या गावापासून सुरू झाली आहे काँग्रेसच्या काळात. बरोबर आहे. आज आधार तुम्हाला कंपल्सरी केलेला आहे. बघा बुद्धिमान ओळख पडताळणी, विसंगती शोधणे आणि फसवणूक रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तैनात, ज्यामुळे लाखो वापरकर्त्यांसाठी एकाच वेळी जलद आणि अधिक विश्वासार्ह प्रमाणीकरण निश्चित. बघा तुम्हाला आधार जो आहे त्यात एक स्कॅनर राहील. बघा तुमचे डोळे, तुमचे फिंगरप्रिंट हे सगळं घेऊन तुमचा आधार प्रणाली आहे. आता आधारच्या द्वारे सगळंच माहिती कळणार आहे लोकांना. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती आहे, तुम्हाला कुठे कुठे तुमचं शिक्षण झालेलं आहे. जसं अपार आयडी तुम्हाला आहे, अपार आयडी. बरोबर आहे ना. म्हणजे सगळे विद्यार्थी शालार्थ आयडी म्हणतो त्याला आपण. बरोबर, त्याला अपार आयडी आहे. तसं आता किसान आयडी पण आहे, शेतकरी आयडी, फार्मर आयडी म्हणतो त्याला. शेतकऱ्यांना पण आयडी कंपल्सरी केलेली आहे. तसं तुमच्याबद्दल त्या आधारावरून तुमचा सातबारा किती आहे, म्हणजे जमीन किती आहे, त्याचबरोबर तुमचं शिक्षण किती, सगळं हे माहिती तुम्हाला अचूक व्हावं म्हणून आधार व्हिजन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे क्वांटम थेरनीच्या अभावी म्हणजे त्या प्रभावानं म्हणजे एआयच्या मदतीनं आपण नवीन आधार प्रणाली 2032 ला सुरुवात करत आहोत. उद्घाटन झालं. 32 पर्यंत संपूर्ण भारतामध्ये नवीन आधार प्रमाणपत्र तुम्हाला भेटेल. म्हणजे एक प्रकारचं डिजिटलायझेशन. कशा प्रकारचं, डिजिटल. ओके. सुरुवात टेंबली नंदुरबार या गावापासून आहे. भुवनेश कुमार सध्या काय याचे यूआयडीचे सीईओ. आणि संकल्पना कोण केलेली आहे, नंदन नीलकेनी. पुढे चला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 काऊन आहे, काय झालं, भारत वर्ल्ड कप जिंकला. कोणाचा, कोणाचा, महिलांचा. महिला क्रिकेट विश्वचषक 2025
कोण आहे रे भारतीय क्रिकेट टीमचा कोच महिला? अमोल मुजुमदार, महिला क्रिकेटचा कोच अमोल मुजुमदार. तुम्हाला माहित आहे मिताली राज भारतीय महिला क्रिकेटची सर्वाधिक जास्त कालावधीने राहणारी कॅप्टन आणि त्याच्या धावसंख्या पण प्रचंड आहे. मिताली राज सर्वाधिक धावसंख्येचा नावावर विक्रम आहे महिलांमध्ये भारतामध्ये. तुम्हाला माहित आहे त्याचा आणि आपले महिला कोच रमेश पवार याचा वाद झालता. लैंगिक शोषण प्रकरणी आपलं महिला क्रिकेट बदनाम झालं की कोच मुळे, आणि त्यानंतर या काळातनी पडत्या काळातनी महिला कोच होण्याला कोणी तयार नव्हतं आणि या काळात अमोल मुजुमदार हे भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच झाले आणि त्याने टीम तयार केली. बरोबर आहे. आपल्या महिला टीमच्या कॅप्टन कोण? हरमनप्रीत कौर. बरोबर आहे. हरमनप्रीत कौर हे आहे. आणि महाराष्ट्रातली तुम्हाला माहित आहे सलामीची बल्लेबाज शेफाली वर्मा सोबत दुसरी कोण आपली महाराष्ट्राची? जेमिनी नाही, जेमिनी तर नंतर आहे, जेमिनी डिसूजा नंतर येते. कोण रे? मानधना, स्मृती मानधना ओपनर आहे ते लक्षात घ्यायचा. तर जेमिनी डिसूजा नंतरचं काम आहे, सुरुवातीला नाही. पुढे बघा, यावेळेस तुम्हाला माहिती आहे भारत आणि श्रीलंका हे दोन यजमान राष्ट्र होते. यजमान म्हणजे ज्या राष्ट्रात ही विशेष स्पर्धा होते, यजमान असतं. बघा डी.वाय. पाटील स्टेडियम नवी मुंबई. बघा 2011 वर्ल्ड कप आपण मुंबईच्या स्टेडियमवर जिंकलो आणि इथे मी तुम्हाला नवी मुंबईला जिंकलो. जर जे आपण वर्ल्ड कप हारलो ते गुजरातमध्ये होतं, ते जर मुंबईला असतं तर ते आपल्यावर होता. हो 100% होता. अबे तो स्टेडियम काय नवीन, तिथं कधी खेळला कधी नाही खेळला, काही वातावरण काय ते कुठं. मुंबईला आपले सगळे जास्तीत जास्त क्रिकेट खेळलेले आहोत, ते घडलेली आहे, ती भूमी सगळ्यांना माहित आहे. बरोबर आहे. त्या प्रकारचं बघा भारत पहिल्यांदाच विजेतेपद जिंकलेलं आहे. सर्वात जास्त महिलाचं विश्वचषक जिंकणारा देश आहे ऑस्ट्रेलिया. कोणता देश आहे? ऑस्ट्रेलिया. आता बघा भारतानं आतापर्यंत विश्वचषक स्पर्धा बघा, भारत आजपर्यंत विश्वचषक जिंकला सर्वात पहिल्यांदा 1983 पुरुषांचा कपिल देव. तुम्हाला माहित आहे जे कपिल देवची ताबडतोब 172 धावाची बल्लेबाजी होती ती न विसरण्यासारखी आजही आहे. झिम्बाब्वे विरुद्ध खेळलेला सामना, वेस्ट इंडिजच्या विरुद्ध खेळलेला सामना कपिल देवचे न विसरण्यासारखे आहे. आणि पहिले वेस्ट इंडिजच्या समोर बॅट घेऊन उभं राहिले बी लोक विचार करे, कारण अमरूस कर्टनी वास अरे असे खतरनाक होते ना, बॉल कुठं जाय कळेच नाही. आणि पहिले काय आपल्याजवळ हेल्मेट व्यवस्थित नव्हते, काही सुविधा नव्हत्या. आणि ज्या काळात लोक खेळले कपिल देव त्या काळात नाही. म्हणजे आजचा तुम्ही किती खेळसाल त्या कपिल देवच्या काळातली जे काही बॅटिंग होती बॉलिंग होती तसं आज ते जमणार नाही, कारण त्या काळातली तेवढ्या सुविधाच नव्हत्या ना. पहा तर 1983 ला भारत सर्वात पहिल्यांदा जिंकला. त्यानंतर हे कपिल देवच्या काळात जिंकला. त्यानंतर तुम्हाला माहित आहे भारतामध्ये वर्ल्ड कप आला महेंद्रसिंग धोनी, माही धोन्य धोडाळा, ते कुर्ले कुर्ले केसाचे मोठे. मुशर्रफने तिला काय कप दिलं होतं माहितीये का? सर्वात पहिला T20 वर्ल्ड कप कधी रे? 2007. 2007 ला तुम्हाला माहित आहे भारत आणि पाकिस्तानचा फायनल होता भाऊ. बरोबर आहे. मिसबा उला बरोबर आहे. आणि तो आपला बॉलर होता एखादा, तो कधी दिसलाच नाही. बरोबर आहे ना, कधी दिसलाच नाही तो बॉलर. आणि कॅच घेणारा कोण होता? कोण? श्रीशांत. ते कानाखाली खाणारा, हरभजन सिंगने कानपडीत मारलं होतं श्रीशांत. बरोबर आहे. तर लक्षात घ्या श्रीसंत तुम्हाला ते होता. तर मिसबा उला तुम्हाला माहित आहे त्या काळात बॅटिंगवर होता आणि त्याला चुकीचा त्याचा शॉट त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे. आणि बॉलर कोण होता? तो जोगिंदर शर्मा. जोगिंदर शर्मा तो कधीच नाही आला, कधीच नाही खेळला. त्या ज्याच्यात तो आता त्याला पाहिजे रेडिओ हसे राहू ते बॉलिंग पाहा तुम्ही कधीतरी युट्यूबवर, आता तुम्हाला भेटेल ते. त्या माणसावर धोनीने विश्वास ठेवला आणि ते मॅच आपण जिंकलो. तर 2007 ला आपण जिंकलो. त्यानंतर 2011 ला परत माही महेंद्रसिंग धोनीले मानते गाऊन. अबे महत्वाचं काय आहे त्यानं आणलं ना. तुम्ही लायब्ररीत किती टॅलेंट आहे तिला महत्व नाही. बरोबर आहे की बा आमचा रितेश लयच हुशार आहे बा, नाही सर नाही का आम्हाला नाही का डिस्कशन मध्ये आमच्या पुढे राहते. प्रिलियम पास आहे का? मेन्स आहे का पास? नाही ना. ठीक आहे लायब्ररीतला दिले मास्तर बनवून टाकू आपण. म्हणून तुम्हाला सांगतो लायब्ररीतली जास्त हुशारकी करण्यात काही अर्थ नाही, आपण मागे राहून जातो. अरे आपल्याला जे येत आहे तेच आपण सांगू राहिलो ना, दुसऱ्यातून काहीतरी शिकायला लागेल ना. जे आपल्याला विरोध ते येणारच आहे. डिस्कशन करताना हा गुण आहे. डिस्कशन करताना आपल्यापेक्षा जर जास्त टॅलेंटेड लोक असतात आपल्याला फायदा होते, नाहीतर आपण ते सांगत राहायचं. बघा तर दुसरी गोष्ट बघा 2011 ला महेंद्रसिंग धोनी
त्यानंतर आता आपण जिंकलो T20 वर्ल्ड कप. कधी 2024. आता म्हणजे 24ले. हा 13 कोणता जिंकलो नाही रे. वर्ल्ड कप ते चॅम्पियन्स ट्रॉफी ते मग आशिया कप हे ते मग भरपूर आहे ते नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचा काही संबंध नाही. 2024ले रोहित शर्मा बरोबर. रोहित शर्मानं आपल्याला जिंकवलं. आता मला कळत नाही रोहित शर्मानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवली, रोहित शर्मानं T20 वर्ल्ड कप जिंकवला, रोहित शर्मानं आशिया कप सगळे कप तुम्हाला मध्ये जिंकून दिले आणि त्या माणसाले म्हणते बा तू खेळ तू दाखव प्रूव्ह करते ना. भारतीय संघासाठी टेस्ट टीम सोडून टाकली, काढलं नाही कोण. त्यानं स्वतःहून सगळ्या गोष्टी सोडल्या. आता 2027 पर्यंतचे वर्ल्ड कप आपलं होणार आहे 50 आणि ते त्याला चान्स द्यायला पाहिजे होतं माणसांना. शेवट चांगला व्हावा. शेवटी भारतीय क्रिकेट राजकारणात जे अंतर्गत चालते बरोबर आहे. तिथं गंभीर आहे. गंभीर म्हणजे ग्रेग चॅपेल आले का राजकारण करता येईल का 1.5 फुट्या बरोबर आहे. विविध प्रकारच्या गोष्टी चालत राहते. तर असो. तर बघा DY पाटील या नवी मुंबई स्टेडियमवर बघा भारतानं विश्वचषक कोणकोणते आणि लगेच आता 2025 म्हणजे महिलांना पहिल्यांदा जिंकला. भारता पुरुष संघानं 2 वेळा जिंकला. भारतीय पुरुष संघानं 2 वेळा. हे वर्ल्ड कप आहे 50 ओव्हरचे 1983 2011चा आणि T20 वर्ल्ड कप 2 वेळा. T20 वर्ल्ड कप 2 वेळा. बघा भारत पहिल्यांदा विजेता आहे. उपविजेता कोण आहे? दक्षिण आफ्रिका. भारतानं सेमीफायनलच्या मॅच मध्येच खराखुरा वर्ल्ड कप जिंकला ऑस्ट्रेलियाला हरवून बरोबर. कारण खरी मॅच आली मजा ऑस्ट्रेलिया विरुद्ध. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्धचा जो सेमीफायनल होता त्याच्यावर मजा होती. त्यानंतर बघा 52 धावांनी जिंकला. शेफाली वर्मा बघा प्लेअर ऑफ द मॅच. बघा ह्या पोरीनं पहिल्यांदाच बॉलिंग टाकली बरं. पहिल्यांदाच आणि 2 विकेट्या घेतल्या आणि ते पण अतिशय महत्वाच्या होत्या शेफाली वर्मानं. आणि ती बी माहिती आहे का एक ओपनर ती काय झाली ते रावल बरोबर आहे. तर रावल काय झाली जखमी झाली इंजोर झाली जिले नंबर लागला. जे होते ते चांगल्यासाठी होते बरोबर आहे ना. म्हणजे कोण गेल्यानं काही थांबत नाही. एखादा जर गेला ना 5 वर्ष राहून आपल्यासोबत गेला का नो ब्रेकअप. नवीन दुनिया येणार आहे. पुढे बघा प्लेअर ऑफ द सिरीज दीप्ती शर्मा. बॅट्समन आणि बॉलर दीप्ती शर्मा लक्षात घ्या. रनआउट झाली ती बरोबर आहे. दीप्ती शर्मा धावणं होत नाही थोडंसं जाडी झालेली आहे. पुढे बघा कर्णधार भारताचा हरमनप्रीत कौर आणि दक्षिण आफ्रिकेचे लारा ओलार्ड्स बरोबर आहे. तर बघा नवी मुंबईमध्ये डॉक्टर DY पाटील याच्यात अंतिम सामना झाला आणि ह्याच्यात भारतानं जिंकला आणि पहिल्यांदाच आपण जिंकलो. आफ्रिकाला चोकर्स म्हणतात लोक की आफ्रिका अंतिम सामन्याला जाते आणि हारते. पण आफ्रिका असं न्यूझीलंड असं हे लोक लई शिस्तप्रिय खेळाडू आहे. अतिशय शिस्तप्रिय. स्लेजिंग नाही विरोध नाही काहीच नाही शांततेत. हारले जिंकले तरी बिचारी एवढं काही व्यवस्थित शांत. सर्वात आगाऊ कोण आहे का कोचिन ऑस्ट्रेलिया. अबे ऑस्ट्रेलिया पाकिस्तान काय तिला आपण हरवतोच बी. ऑस्ट्रेलिया कोचिन आहे तो. अमेरिकाचाही आहे तो बरोबर आहे ना. तर असो आता आपण भारतीय संघात नाही आहोत तर ते पाहिलं असतं. पुढे चला ICC महिला क्रिकेट संदर्भात माहिती आपल्याला घ्यायची आहे. बघा क्रिकेट हा खेळ इंग्लंडचा. क्रिकेट हा खेळ कोणाचा इंग्लंडचा. पण आज इंग्लंडले काही खरं नाही कुठल्या क्षेत्रात. मी इंग्लंडले म्हणून आपण कबड्डी खेळ पाहतो. प्रो कबड्डी मध्ये बा 1973 मध्ये सुरुवात झाली आहे. सुरुवातीला आयोजित आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषद 2005 पर्यंत बघा साधारणतः राऊंड रॉबिन आणि नॉकआउट टप्पे ज्यामध्ये अव्वल महिला क्रिकेट खेळणारे देश असतील बरोबर आहे. प्रमुख संघ ऑस्ट्रेलिया बघा 7 वेळा विजेतेपद आहे. इंग्लंड 4 वेळा, न्यूझीलंड 1, भारत 1. सर्वात जास्त ऑस्ट्रेलिया. तिकडे पण ऑस्ट्रेलिया पहिले वेस्ट इंडिज होता. ऑस्ट्रेलिया दोन्हीकडे केलेला आहे. एकेकाळी वेस्ट इंडिजचा दबदबा होता क्रिकेटमध्ये बरोबर आहे. पण आता अलीकडं ते संपूर्ण विखुरला गेला देश आहे आणि त्यामुळे ते एक संघ नाही आहे राष्ट्र. नाहीतर वेस्ट इंडिज सारखे 9व्या नंबरचा जर बॅट्समॅनला वेस्ट इंडिजचा तरीच सगळे हाणते तो. बस वेस्ट इंडिजचा विशेष नाही. नृत्य काय त्याचं वेगळं कॅरेबियन डान्स काय माहोल वाटते बघा तुम्ही. तर असो भारताचे यजमानपद वर्ष बघा 1978 ला भारत यजमान होता. यजमान म्हणजे आपल्या देशात 1997, 2013 आणि 2025 परंतु जिंकला याच वर्षी 2025 ला. तर हे सगळे लोक जिंकल्यानंतर अशा प्रकारचं आनंद असतो. पुढे बघा केरळला अत्यंत गरिबीमुक्त घोषित करण्यात आले. बघा गरिबीतून मुक्त. बघा साधारणतः केरळला अत्यंत गरिबीमुक्त घोषित केले. 4 वर्षाचा अत्यंत गरीब निर्मूलन कार्यक्रम तिथं घेतला आणि ज्याच्यामध्ये भारताला काय आलेलं आहे यश आलेलं आहे गरिबीमुक्तीचा. काय आलेलं आहे गरिबीमुक्तीचं यश मिळालेलं आहे की या राज्यामध्ये गरिबीचा कोणी नाही. इथे योजना आल्या इथं पायाभूत सुविधा तशा दिल्या आणि त्यामुळे तिथे आढळलं नाहीये बरोबर आहे. परंतु साधारणतः केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी केर पिरावी उत्सव आयोजित केला आणि तो राज्य विधानाच्या विशेष
राज्याला अत्यंत गरिबीमुक्त घोषित केले. बघा केर पिरावा उत्सव आहे तिथं, तुम्हाला माहित आहे. जसं कार्निवल सर असतो, बरोबर आहे, गुजरातला आपल्या केरळला गोव्याला, बरोबर आहे. तसं तुम्हाला माहिती आहे केरळला सुद्धा केर पिरावी नावाचा महत्वाचा उत्सव आहे. आणि त्या उत्सवामध्ये त्यांनी सांगितलं की केरळ हा नंबर 1 ला आहे, जो की गरिबी मुक्त म्हणून त्यांनी घोषित केला आहे. बघा साधारणतः 2020 मध्ये एक योजना महत्वाची होती, अत्यंत गरिबी निर्मूलन कार्यक्रम, बरोबर. जसं 20 कलमी योजना इंदिरा गांधीने आणलं होतं गरिबी मुक्त करण्यासाठी, बरोबर आहे. तर त्याच प्रकारचा अत्यंत गरिबी निर्मूलन कार्यक्रम तर 2020 ला पिनराई विजयन यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. आणि याचं हे यश आहे की साधारणतः 4 वर्ष 5 वर्षानंतर या राज्याला गरिबीपासून काय झालं, बचाव झालं. आणि त्या योजनामुळे प्रत्येक कुटुंबाजवळ जाऊन प्रत्येक कुटुंबाला नोकरी देणे, प्रत्येक कुटुंबाच्या लोकांना काही ते प्रायव्हेटमध्ये काय देणे, रोजगार देणे, आणि त्यामुळे ते कुटुंब काय होईल, सशक्त होईल. यासाठी केरळमध्ये काय केल्या, योजना आणल्या. आणि या प्रकारचा तो अत्यंत गरिबीतून बाहेर पडलेला आहे. पुढे चला, आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025. आशियाई, बघा गरिबीचा अतिशय महत्वाचा प्रश्न केरळचा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ते सर्वशक्तिमान राष्ट्र तुम्हाला विचारले जाऊ शकते, महत्वाचा आहे. फिडे विश्वचषक स्पर्धा, त्यानंतर आयसीसी महिला विश्वचषक, 100% चान्सेस आहे. एक तरी प्रश्न याच्यावर येणार म्हणजे येणार. आयसीसी महिला विश्वचषक चॅम्पियनशिप स्पर्धा याच्यावर तुम्हाला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर एआयचा अभ्यासक्रम कोणत्या राज्यात कोणत्या वर्गापासून भारत सरकारनं सुरू केलाय, हे येण्याचे चान्सेस आहे, नाकारता येणार नाही. पुढे बघा, भारताच्या पंतप्रधानांनी 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेचा युवा खेळाडूंना केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बघा भारताने 48 पदकाची आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. बघा 22 ते 31 ऑक्टोबर 2025 ठिकाण बहरीन मधील मनामा, बरोबर आहे. बहरीन मधील काय, मनामा या ठिकाणी, बहरीन या देशामध्ये मनामा हे ठिकाण आहे. या ठिकाणी या स्पर्धा झालेल्या आहे. भारताने विक्रमी कामगिरी करत 48 पदके जिंकलेली आहे. आतापर्यंत आशियाई स्पर्धेमधली ही कामगिरी आपली सर्वोच्च आहे. युवा, बरं युवा, आशियाई स्पर्धा वेगळ्या, युवा वेगळ्या, हे कायम लक्षात घ्या. आशियाई युवा स्पर्धा जसं तुम्हाला अंडर 19 वेगळं, बरोबर आहे, सर्वसाधारण टीम वेगळी. तर लक्षात घ्या, साधारणतः 13 सुवर्ण, 18 रौप्य आणि 17 कांस्य अशी एकूण 48 पदके घेऊन भारतानं आजपर्यंतचा याचा विक्रम केलेला आहे की आजपर्यंत भारताला युवा स्पर्धेमध्ये इतके मेडल कधी मिळाले नाही आहे. म्हणून नरेंद्र मोदीनं या टीमचं काय केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे, बरोबर. आपल्या देशाचे पंतप्रधान विविध गोष्टीचे कौतुक करत असतात, बरोबर आहे. पुढे बघा, आशियाई युवा क्रीडा स्पर्धा साधारणतः 4थी आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2029 उझबेकिस्तान मधील तास्कंद येथे होणार आहे. कुठं, उझबेकिस्तान मधील तास्कंद येथे होणार आहे. सध्या कुठं, बहरीन. 2025 ला कुठं, बहरीन, बरोबर आहे. नंतर कुठं होणार आहे, तास्कंद. बघा जसं की आपल्या त्या स्पर्धा हे विचारलं होतं आता काय, त्या परिषद रे 14वी 13वी 15वी 16वी विचारले होते ना, कुठल्या परिषदा होत्या, ब्रिक्स, बरोबर आहे ना. भारतात कोणत्या कधी, तर लक्षात घ्या 4थी आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2029 ला उझबेकिस्तान मधील तास्कंद येथे होणार आहे. बघा 2025 साठी नियोजित होते, परंतु बांधकाम वेळेमुळे पुढे ढकलण्यात आले. 2025 मध्ये तिथे होणार होत्या, परंतु तिथं जे काही मैदान होते, मैदान तिथं पूर्णपणे अपुढे पडत आहे आणि त्यामुळे इथं 2029 पर्यंत आपण ढकललेल्या आहे. पुढं आशियाई स्पर्धा, बघा आशियातील तरुण क्रीडा प्रतिभेला चालना देण्यासाठी आहे. बघा साधारणतः 14 ते 17 वयोगटातील स्पर्धा आहे. 14 ते 17 वयोगटातील आशियाचे जे काही खेळाडू आहे, बघा आशियामधले चायना जर आपण सोडलं तर ऑलिम्पिक मध्ये पाहिजे तितकी कामगिरी आपली होत नाही आणि ते वाढावी. आणि यासाठी आशियातील तरुणांना काय द्यायचं, आपण पाठिंबा द्यायचा. बघा आशियातील तरुण प्रतिभेला चालना आहे. पहिल्यांदा आयोजित 2009 ला झाली आहे सिंगापूरला. बघा युवा आशियाई स्पर्धा कुठे झाली, सिंगापूरला, कधी 2009 ला. त्यानंतर दुसरी आवृत्ती 2013 नानजिंग चीन, 2017 आणि 2021 आवृत्ती बघा साधारणतः जे काही लॉजिस्टिक आणि साथीच्या आजाराशी संबंधित असल्यामुळे रद्द करण्यात आल्या, बरोबर आहे. आणि 12 वर्षाच्या नंतर 2025 ला बहरीनला या स्पर्धा झाल्या. बघा बऱ्याच दिवसानंतर बहरीनला झाले. तुम्हाला माहिती आहे सर्वात पहिल्यांदा जे काही युवा आशियाई चषक आहे साधारणतः 14 ते 17 वयोगटाचं सिंगापूरला झालं सर्वात पहिल्यांदा 2009 ला. नंतर चायनाला झालं आणि नंतर काही कालावधी थांबल्या आणि त्यानंतर साधारणतः तुम्हाला 12 वर्षानंतर बहरीनला झालं आणि 2019 ला कुठं होणार आहे तुमचं, उझबेकिस्तान, बरोबर आहे. उझबेकिस्तानचा तास्कंद या ठिकाणी ते होणार आहे. पुढे चला, धूम्रपान बंदी. बघा धूम्रपान
मालदीव हा एकमेव देश आहे जिथं पिढ्यानपिढ्या सक्रिय तंबाखू बंदी आहे. 1 जानेवारी 2007 किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या लोकांना धूम्रपान बंदी घातली आहे आणि हा कायदा करणारा पहिला देश आहे. धूम्रपान तुम्हाला माहिती आहे, अलीकडे मालदीव विविध शोध करणारा राष्ट्र म्हणून सुद्धा तुम्हाला माहित आहे मालदीव, बरोबर आहे. आणि अलीकडे धूम्रपान मुक्त म्हणून सुद्धा त्यांना घोषित केलं आहे. 1 नोव्हेंबर 2025 ला जे बालक 1 जानेवारी 2070 नंतर जन्मलेले आले आहे त्यांना लागू आहे. 2007 नंतर ज्याचा जन्म झाला, 2007 नंतर ज्याचा जन्म झाला असेल त्यांनी धूम्रपान करू नये. त्यांनी जर केला त्याच्यावर कारवाई करण्यात आहे. बघा, साधारणतः सर्व वगळण्यासाठी व्हेपिंग आणि ई सिगारेट बंदी समाविष्ट आहे. बघा, व्हेपिंग म्हणजेच काय, ते हुक्का जे आपण ओढतो इलेक्ट्रिकच्या माध्यमातून, आणि ई सिगारेट याला बंदी घेतलेली आहे. कारण तुम्हाला माहित आहे ई सिगारेट अशी गोष्ट आहे की तुम्हाला तासन तास झालं तरी तुमची नशा उतरत नाही. तासन तास. काही लोक एवढे नशिले आहे, बरोबर आहे, एवढे नशिले आहे की त्या लोकांना नशा कमी पडते आणि त्या लोकांना ई सिगारेटची गरज आहे. बरोबर आहे. कोणती गरज आहे? ई सिगारेटची. तसंच तुम्हाला माहिती आहे हुक्काची सुद्धा काही लोकांना गरज आहे. गोव्यामध्ये तुम्हाला आहे, भारतामध्ये बंदी नाही आणखी हुक्काची. तर बघा, या प्रकारच्या आजारामुळे अलीकडे तुम्हाला माहित आहे सध्या भारताला फोबिया आजार आहे. फोबिया म्हणजे हा जर काही करत असं तसं तरी करण्याच्या मागे लागणं म्हणजे फोबिया. फोबिया बघा, जसं कपड्याचा असेल, वागण्याचा असेल, अभ्यासक्रमाचा असेल, कुठले बी शिक्षण बघा एकटे चालते, नीट. सध्या फोबिया लागला भारताला. फोबिया. सगळे पोरं तिकडे चालले, सायन्स फोबिया, बरोबर आहे. त्याच प्रकारचं तुम्हाला माहित आहे हिमिस्केलिया नावाचा सुद्धा आजार आहे. त्यानंतर लैंगिक संप्रेषण हा सुद्धा आजार आहे. महत्वाचं तुम्हाला माहित आहे अलीकडे काही मुलांना आणि मुलींना विविध विकृत चित्र बघण्याची सुद्धा एक अवस्था लागलेली आहे. बरोबर, हा आजार आहे. त्या आजारातून तो जोपर्यंत बाहेर पडत बघा, त्या काही गोष्ट त्याच्या चालत राहते. जसं नशा करणार आहे हा सुद्धा बघा मोबाईल नशा आहे. मोबाईल काय नशा आहे, त्याच्या डोकं येत राहते. तिला मोबाईल नसलं तर जेव्हा वाटत नाही, तिला मोबाईल नसलं काही कुठंच त्याचं मन लागत नाही. हा आजार आहे. काय आहे? आजार. तर लक्षात घ्या, मानवी एक शरीर आहे. आता बघा, तुमच्या सारख्या काही तरुणांना सुद्धा आजार आहे. बघा कसा आजार, की स्पर्धा परीक्षा करू राहिला कार्यकर्ता, पण त्याच्या डोक्यात एखादा पोरागा किंवा पोरगी येत असेल, बरोबर आहे, हा लैंगिक आजार आहे. कुठला आजार आहे? लैंगिक किंवा मग मानसिक आजार आहे. तू करू राहिला अभ्यास, पण तुला पुस्तकात तो किंवा ती दिसते, तुझमे रब दिसते. आजार आहे ना? आजार आहे की नाही? बरं सांग, जो पोरग त्याच्या मनन आणि येणं, अरे गप्पा त्याच्यावर चालत असेल तर आजार आहे रूपम. आणि त्या गप्पेतनी जर आपण 2 नाही 4 घंटे नाही 2 वाजेपर्यंत जर थांबत असेल, आजार आहे. तुम्ही बघा ना, एखादी चर्चा सुरू झाली आपल्या वयाच्या मुलांच्या मुलींच्या, रात्री 2 जरी वाटले ना, आम्ही बसणे बी जरासा म्हणजे चहा घे पिऊन थांब. पण तिथं जर अभ्यासात सुरू झालं, नाही बी लेका आजलाही कटाळा आला म्हणते, पण झोपतो म्हणते. आजार. बघा, एखादी मुलगी त्याची शरीरात बघा खोकलत राहते, तरी सर्दी होत राहते, अशी वाळली बोंबील होऊन जाते, पण तरी ती 3 वाजेपर्यंत मोबाईलवर बोलत राहते. 3 थंडी नाही लागू राहिली. कोपच्यात जाऊन एखाद्या अंधारात रूमच्या बाहेर दरवाजाचं बसवून राहते, कोपच्यात वर घोंगडी टाकून, हॅलो, हाय की नाही? फक्त थंडीत नाही, टाईम पडलं तर एखादी चादर घेऊन जाते बाहेर, कारण रूम मध्ये सगळ्या पोरं झोपून आहे, किंवा मग वर चालली जाते. वर म्हणजे स्लॅबवर. दिवसभर पाहिलं बा, भेटला नाही, आता काय, हे आजार आहे. आणि मग माहिती आहे का, गेले बोलणं नाही झालं, भेटायला झालं, यांचं माहिती आहे दारू पिणारे न दारू भेटली असं थरथरते, तसा आजार आहे. डॉक्टर जो जा, तुम्ही दाखवा. तुम्ही जर म्हणलं ना, नाही सर मला 4-5 दिवस फोन नाही आला तर मला जेव्हा नाही वाटत, मला मन नाही लागत, आजार आहे भाऊ. इलाज काहीच नाही. तू कुठे डॉक्टर जवळ जा, इलाज नाही आहे. तिच्याजवळ इलाज आहे का? अजिबात नाही. काही लोक म्हणते नाही सर मला करमतच नाही. असं काय आहे? त्याच्या पहिले करमत जाऊ तुले, बरोबर आहे ना? तर हे तुमच्या डोक्यात ते घुसणं बिमारी आहे. काय आहे ते? आजार आहे. तर त्या आजारावर काही इलाज नाही जगात नाही. पुढे बघा, उद्दिष्ट बघा, तंबाखू मुक्त पिढी निर्माण करणे. तंबाखू मुक्त पिढी. आता बघा, विदेशामध्ये सर्वात जास्त पुरुष तर आहेच, पण महिला पण आजारीपणा करते ना. म्हणजे सिगारेट म्हणा, तंबाखू म्हणा, दारू म्हणा. भारतामध्ये कमी प्रमाणात आहे, असलं तरी लपून आहे. खेड्यापाड्यात ग्रामीण महिला तंबाखू खर्रा चालू राहते. देणारे म्हणते, ए सुभा अन्न पे खर्रा म्हणते माझं,
मग आणतो म्हणते ताई खर्रा आणतो म्हणते तुझ्यासाठी. आहे की खेड्यापाड्यात आहे खर्रा दे तंबाखू दे म्हणते देव धुरपता बाई. हा चालू ते एकमेकाच्या 90 हाणतात चपटी खेड्यापाड्यात. तर ते आहे. आणि शहरात तुम्ही आता नवीन जे पोरे आहे समजा काल रिया ते म्हणे सर म्हणे पोऱ्या बी लई म्हणे व्यसन करतात. बरोबर आहे ना. तिने मी सांगितलं नाव तू जगजाहीर करू नको. बरोबर आहे ना. आहे नवीन पिढीला नशा इतका आहे की प्रचंड उनके नशे में. पुढे झाला क्रिएटिव्ह सिटी यादी. क्रिएटिव्ह आता त्या शहरात नवीन नवीन नाविन्य कल्पना नाविन तरतुदी नाविन शैलीनुसार क्रिएटिव्ह सिटी आहे. क्रिएटिव्ह बघा क्रिएटिव्ह म्हणजे नाविन्यता. जसं तुम्ही अभ्यास करत आहात बघा अभ्यास नुसतं बघ लायब्ररीत तुम्ही बसले असं पुस्तक वाचत आहे बा यात काही नाविन्यता नाही. फक्त असा पेज पलटत राहणे इकडे पाहिणे याला काय नाविन्यता आहे बे. त्यातले काहीतरी नोट्स काढ थोडस प्रश्न बघ थोडस मॅथ्सचं काही सराव कर. बरोबर आहे. किंवा मग एखादा पेपर पाय किंवा मग एखादा युट्यूबवर काही माहिती बा याला नाविन्यता म्हणतो. आपल्या अभ्यासक्रमात आलेली पठरावस्था आपण परंपरागत बघा सकाळपासून घेतलं आणि वाचत बसलं तर बोर मारते रे. बदला विषय बदला काही गोष्टी नाविन्यता आणा मग सराव करा. हाताला डोक्याला चालना पाहिजे पण तुम्ही जर स्थिर राहिला झोप येते. पुढे बघा लखनौच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्य वारशासाठी युनेस्कोच्या सर्जनशील शहराच्या यादीत गॅस्ट्रोनॉमी या श्रेणी अंतर्गत समाविष्ट करण्यात आलाय. कशाचं लखनौचं. बघा घोषणा युनेस्कोने उझबेकिस्तानमधील समरकंद येथे 43व्या बैठकीत लखनौ या शहराची काय केलेली आहे क्रिएटिव्ह यादीमध्ये काय केलाय समावेश केलाय. लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आहे. आता कशासाठी क्रिएटिव्ह आहे या खाद्य वारशासाठी समृद्ध आणि वैविध्य खाद्य वारशासाठी कसं आहे या क्रिएटिव्ह शहर म्हणून लक्षात घ्या. लखनौचं काय झालेलं आहे क्रिएटिव्ह सिटी म्हणून भारतातून नाव त्याचं गेलेलं आहे. साधारणतः बघा लखनौच्या हैदराबाद नंतर युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीमध्ये साधारणतः किताब मिळणारे भारतातील दुसरे शहर आहे. दुसरे शहर बघा युनेस्कोने 2004 ला क्रिएटिव्ह सिटी सुरू केलेला आहे. 2004 ला बघा युनेस्को साधारणतः वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देणारी आणि विविध बाबी ज्या दुर्मिळ आहे वैविध्यपूर्ण आहे नाविन्यपूर्ण आहे त्याला हा दर्जा देते. शहर असो गडकिल्ले असो प्राचीन वास्तू असो किंवा गर्दीचे शहर जसं की तुम्हाला सीएसटी छत्रपती शिवाजी टर्मिनल्स युनेस्कोचा दर्जा आहे वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा आहे. कारण सर्वात जास्त गर्दीचे वाहतुकीचे शहर म्हणून आहे. कास्य पाटार सातारा या प्रकारचं बरोबर आहे. आग्र्याचा ताज बरोबर अशा लोकांना ते युनेस्को काय देते दर्जा देते असते. पुढे बघा क्रिएटिव्ह सिटी म्हणून भारतातली पहिली कोणती हैदराबाद आणि त्यानंतर आता दुसरी कोणती लखनौ. बघा उद्देश काय आहे जगभरातील शहरांनी सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगाद्वारे शाश्वत विकास साधावा. बघा जग सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे वळावा हे सगळ्यात महत्वाचा. आता एकमेकाच्या शहराशी काय संबंध आहे लक्षात घ्या. आपण एकमेकाला पर्यटनला भेट देतो आणि त्याच्यामुळे इनक्रेडिबल इंडिया अमृततुल्य भारत तसं तुम्हाला माहित आहे इनक्रेडिबल ग्लोबिंग पॉवर जगाचा सर्वसमावेशक विकास यासाठी आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि मिलेनियबल डेव्हलपमेंट सुरू केलेलं आहे. बरोबर आहे शाश्वत विकासाच्या धर्तीवर. आणि साधारणतः क्रिएटिव्ह सिटी यादी नंबर 2 ला आहे हैदराबाद. पहिली यादी कुठली लखनौ. हो का पहिली हैदराबाद दुसरी लखनौ. बरोबर आहे. काही लोक झोपले असून कोपच्या कापच्यातले तिकडे पाहिजा तिकडे फवार लागते त्रिमूर्ती सोबत जायची पाहिजा. क्रिएटिव्ह सिटी यादी. पुढे चला क्यूएस आशिया विद्यापीठ रँकिंग 2006. बघा क्यूएस जगातल्या महत्वाच्या काही विद्यापीठ आहे आणि 2026 मध्ये भारताच्या विक्रमी कामगिरीचे कौतुक केले आहे. त्याच्यात 294 भारतीय विद्यापीठ यादी तयार करण्यात आली आहे. बघा त्याच्यात काही जास्त घ्यायचं नाही. क्यूएस विद्यापीठ सगळ्यात महत्वाच्या विद्यापीठाच्या यादीमध्ये भारताच्या यादीत चांगले विद्यापीठ भारतातले निर्माण होत आहेत. भारताचा अभ्यासक्रम त्याचबरोबर त्याच्यातली नाविन्यता त्याचबरोबर त्या लोकांना मिळणारा रोजगार आणि ते काय बुद्धिमत्तेला नवीन नवीन संशोधन या संदर्भातचं क्यूएस विद्यापीठ असते. श्रुतिका घट्ट बोलू नको काय असते क्यूएस विद्यापीठ. युट्यूबला गेला तर घरी बरोबर आहे. तर लक्षात घ्या भारताच्या पंतप्रधानांनी क्यूएस आशिया विद्यापीठ क्रमवारी 2026 हे सुरू केलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारणतः 294 विद्यापीठ भारतातले जे आहे ते सर्वात चांगले आहे. कसे आहे चांगले. आणि याच्या शिक्षण संस्थेचं काय दिलेलं आहे आपण बघा 5 भारतीय संस्था हे लक्षात घ्यायच्या बाकी काहीच नाही वाचायचं. क्यूएस विद्यापीठ म्हणजेच काय सर्वात चांगल्या स्किलवान बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या आणि ते पायाभूत सुविधा त्याला पुरवणाऱ्या. IIT दिल्ली जगामध्ये 59वा क्रमांक आहे IIT दिल्लीचा. बघा IFC बेंगळुरू रँक 643.
पुढे बघा IIT मद्रास 17वा क्रमांक आहे. कितवा? 17वा. IIT मुंबई 71वा क्रमांक. आणि त्यानंतर बघा IIT कानपूर 77वा क्रमांक. त्यानंतर बघा साधारणतः आशियातील टॉप 5 विद्यापीठे. टॉप बघा हाँगकाँग विद्यापीठ, पेकिंग विद्यापीठ चीनचं, नानयांग टेक्नॉलॉजिक युनिव्हर्सिटी सिंगापूर, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, त्यानंतर फुदान विद्यापीठ चीन रँक 5. म्हणजे बघा भारत ह्या याच्यात नाहीये. अशामध्ये आपल्या आजूबाजूचेही विद्यापीठ चांगले आहे. आता भारतातले विद्यापीठ मोकाट विद्यापीठ तयार होऊ राहिली. कारण माहिती आहे का, पोरही तेवढे मोकाट नाही. रियालिटी आहे. बरं मग सांगा, आपले पोरं 8-8, 10-10 घंटे बसते का? अभि लेक्चर नाही, शाळेत नाही, कुठे नाही बसू शकत, मोबाईल काढते, शेजारच्या धक्के मारते. साधे नाही, म्हणजे शिकणाऱ्यालाही शिकू देत नाही. एखादा कार्यकर्ता येतो, शिकतो वा ते काय म्हणतो, कसं चालू आहे, हे पाय ना, हे चालू आहे, ते चालू आहे, का आता भूक लागली. लक्षात घ्या, अशी राहते काही. तर QS आशिया विद्यापीठ रँकिंग 2026 बघा. IIT दिल्ली, IFC बेंगळुरू, IIT मद्रास, IIT मुंबई आणि IIT कानपूर. बघा भारतात आशियातले टॉप 5 विद्यापीठ हाँगकाँग, पेकिंग, नानयांग, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि फुदान विद्यापीठ. पुढे बघा स्टार लिंक सोबत भागीदारी करणारे पहिलेच राज्य महाराष्ट्र. बघा स्टार लिंक एक उपग्रह आहे. काय उपग्रह? आणि त्याच्यासोबत लक्षात घ्या ब्रॉडबँड व्यवस्था आपल्याला काय करायचे, लिंक करायची. ब्रॉडबँड व्यवस्था लक्षात घ्या, याच्यासोबत काय करायचे आपल्याला, हे लिंक करायचे. एरोस्पेस कंपनी आहे. काय आहे? एरोस्पेस. जे काही स्पेसच्या अंतर्गत असते, एरोस्पेस म्हणजे हवेच्या संदर्भातचं तरी कंपनी आहे. बघा जी लो अर्थ ऑर्बिट उपग्रहाच्या नेटवर्कद्वारे जागतिक स्तरावर हाय स्पीड कमी लेटन्सी इंटरनेट प्रवेश प्रदान करते. नोव्हेंबर 2025 ला घोषणा करण्यात आलेली आहे. बघा साधारणतः महाराष्ट्र हे पहिलेच आहे की ज्याला हाय स्पीड ना आपण तयार करणार आहोत नेटवर्क प्रणाली. आणि याचा वापर महाराष्ट्रामध्ये होताना जात आहे. आणि यासाठी आपण काय केलं, स्टार लिंक सोबत कन्व्हर्टेड केलंय. म्हणजेच काय, जे काही आपण आता तुम्हाला माहिती आहे नेटवर्क कशाद्वारे भेटते रे, टावर. मग आता आपण काय करायचं, या प्रकारचं ऑप्टिकल फायबरचं स्टार लिंक सोडून द्यायचं. जसं की तुम्हाला माहित आहे जागेवरून आपण आता काय करतो, ड्रोनद्वारे शूटिंग करतो. त्या प्रकारचं स्टार लिंक की ज्याद्वारे तुम्हाला शरद काय होईल, रेंज मिळेल. बरोबर आहे. अशा प्रकारचं ऑप्टिकल फायबर नवीन आपण संशोधन सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं या प्रकारचं काय केलंय, पहिलंच राज्य आहे की याच्यासोबत काय केलं, उपग्रहासोबत जोडण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे चला, पहिला बालविवाह मुक्त जिल्हा. बघा बालविवाह छत्तीसगड. बालविवाह म्हणजे कमी वयात. बघा तुम्हाला माहिती आहे साधारणतः छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यामध्ये बालविवाह मोठ्या प्रकारचे आहे. बालविवाह वय वर्ष 18 पेक्षा कमी आणि 21 पेक्षा कमी. महाराष्ट्रात सुद्धा काही आदिवासी भूभाग आहे, या ठिकाणी कमी वयात लग्न होत आहे. आपला यवतमाळ जिल्ह्यात तर कितीतरी तालुक्यातनी कमी वयात लग्न होऊ राहिले. कारण अशिक्षित पण आहे आणि याचा पण तुम्हाला माहिती आहे शासन तुम्हाला कमी वयात लग्न करून नाही करत आहे, आरोग्याच्या कारणास्तव. कमी वयात लग्न झालं की आजारी पडू शकतो माणूस. बरोबर आहे. शरीर पूर्णपैकी त्याचा परिपूर्ण नसते. मुलं बाळ जन्म देण्यासाठी महिलांचा असो किंवा पुरुषांचं पण शक्यतो मुलाचं काही असो, पण मुलींचं सगळ्यात महत्वाचं. बघा तर बालोद छत्तीसगड हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनलाय. पहिला म्हणजे बाकीच्या सगळ्याच जिल्ह्यातनी बालविवाह चालू आहे. तुम्ही जर आपल्या इथं जर गेलात तुम्ही यवतमाळला महिला बालविकास कार्यालयातनी, तर तुम्हाला कळलं की कोणत्या तालुक्यातनी सर्वात जास्त बालविवाह होत आहे. अरे तुमच्या बाकीच्याच काय रे, तुमच्या आईवडिला तुम्ही पाहून घ्या ना. तुमच्या आईवडिलाचं किती वयात लग्न झालं? साधारणतः 16व्या 17व्या वर्षी लग्न झालं. काही लोकांचं 20-20 वर्ष आपण त्यांना 2-2, 3-3 मुलं बाळा पण झाले होते. विचार आईले वडिलांना कधीतरी विचार. आता त्याच्यावर काही कारवाई होणार नाहीये, पण आहे. तुमच्या आजी आजोबाचा तर विषयच नाहीये. बरोबर आहे. कारण पहिले मोबाईल नव्हते, असे शाळा गेला कॉलेज नव्हते, म्हणून पहिले लग्न करून टाके लोक. आणि एका बाजूने ते चांगलं होतं, एका बाजूने चुकीचं आहे. शरीराच्या दृष्टीने ते चुकीचं आहे बालविवाह पद्धत. परंतु अलीकडे काय मग हे 30 पर्यंत चाललेलं का? 30 पर्यंत काय करू, 4-5 लफडे करू. बरोबर आहे ना. कारण मला सांगा, आपण शिकणारे आहोत, शिकणाऱ्या पोरांना असं काही करावं का? नाही. तो शिकणारा नाहीये, तो शिकणारा नाही, लक्षात घ्या. कधीच तो शिकणारा नाही, तो लागत नाही. 99% मी आज पण तुम्हाला लिहून देतो. बघा जो एखादा पोरग किंवा एखादी पोरगी एखाद्या प्रेमात जर अडकली असेल तर 99% फेल आहे. 1% आहे, 1% पास होणारा. आणि हे तुमच्या हृदयात कोरून घ्या. काच्यात कोरून घ्या, हृदयात. म्हणजे पेन टाका आतमध्ये नाकातून आणि कोरून घ्या.
1% किती टक्का 1%, पण 99% फेल होते आणि सगळे टॅलेंटेड लोक आहे ना. पुढं बालविवाह मुक्त छत्तीसगड मधला, लक्षात घ्या कुठला जिल्हा, बालोद. पुढे बघा न्यायालयीन शहर केरळ, न्यायालयीन शहर अलीकडे तुम्हाला माहित आहे केरळमध्ये न्यायालयीन शहर म्हणून वसलेलं आहे. कोची जिल्ह्यातील बघा कलामसोरी येथे 27 एकर जमिनीवर हे न्यायालयीन शहर बांधले जाईल. न्यायालयीन शहर बघा सगळं केरळमध्येच आहे, बरोबर आहे. किती खर्च येईल काही महत्वाचं नाही आहे. बघा या शहरात 61 न्यायालय असतील. न्यायालयीन शहर म्हणजे तिथं न्यायालय आहे सगळे, म्हणजे आपण नाही आहोत, सगळं न्यायपालिका एकत्रित न्यायपालिका देण्यासाठी कोची या शहरात निर्माण करत आहे. बघा तिथं कायदा सुव्यवस्था, शिक्षण, कायदा, प्रशासकीय शाखा, त्याचं महत्व सगळं सगळं, भरती, माहिती केंद्र, समुपदेशन केंद्र सगळं एकाच ठिकाणी तुम्हाला माहित आहे कालामसरी येथे, कोची जिल्ह्यात. कुठं, कोची जिल्हा कालामसरी येथे 27 एकर जमिनीवर साधारणतः 61 न्यायालय असणार आहे. किती न्यायालय, 61. म्हणून केरळला न्यायालयाचे शहर म्हणत आहोत, केरळला न्यायालयाचे शहर, कारण 61 शहरे एकाच ठिकाणी बांधले जाणार आहे. आणि सगळे न्यायालयाचे काय आहे, विविध प्रशिक्षण असो, डिपार्टमेंटल असो, व्यवस्था असो, संपूर्ण केंद्र. म्हणून न्यायालयाचे शहर कुठं, केरळ. कुठं, केरळ न्यायालयाचे शहर. बघा या प्रकारचा संपूर्ण माहिती. पुढे बघा आनंदी शहर, मुंबई आशियातील सर्वात आनंदी शहर आहे. आता तुम्ही म्हणसाल बा एवढं धावपळ करणार आहे. बघा मुंबईतले लोक आपल्यापेक्षा पॉझिटिव्ह पण आहे. अरे मुंबईचे लोक 4 वाजता उठतात, 7 वाजता ड्युटी जाण्यासाठी, रात्री 11 वाजता 2 वाजता घरी गेला तरी खुश राहते. पण आपला इथे दिवाळी करता खेळ्यात 8 वाजताच बंद होते. झोपले अरे कुत्रच भुकते फक्त. अब इच्छे पोरं आपल्या इथं स्पर्धा परीक्षेत पोटते 9 ले 10 ले संपलं. अभि दिवस 12 संपू राहिला ना, दिवस 12 संपू राहिला भाऊ. आणि निदान 1 वाजेपर्यंत जागणं, सकाळी 5-6 वाजता उठला तरी बसू दे, 5 घंटे झोप, 6 घंटे उरायली झोप. पण आपला कार्यकर्ता 8 वाजता बसून थंडी लागू राहिली, 9 वाजताच ब्लँकेट पांघरला की झोपला, टोपी मफलेर फिपलेर घालून झाला. किती वाजता, 9 ले 10 ले, आणि उठते सकाळी 8 ले. बरोबर. काही लोकांची बॅचगी जातात तर लवकर येते, पण काहीच नसेल ना जाऊ दे मध्ये उठले का आरामशीर, जसा काय लेखाचा लईच मोठा रईस जाहीर आहे असो. तर बघा टाइम आउट 2025 ने आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून मुंबईला काय केलं आपण, घोषित केलं आहे. बघा आशियातील सर्वात सुंदर शहराच्या यादीत मुंबई नंतर बीजिंग आणि शांघाय आहे. दुसरा बीजिंग आणि शांघाय. बीजिंग आणि शांघाय दुसरे चीन मधलेच आहेत दोघे बी. बीजिंग आणि शांघाय कुठचे आहे, चीन मधले. पण आशियातला सर्वात आनंदी शहर फक्त मुंबई आहे असो, काही माहित नाही आपल्याला. पुढे बघा जगातील सर्वात आनंदी शहर आहे. बघा त्यात भारत 5 नंबरला आहे, त्यातली मुंबई. जगातील सर्वात आनंदी शहर आहे की अबू धाबी ते लईच आहे बा आनंदी. यूएई चोरों की दुनिया, अबू धाबी. आणि चोर लोक खुश राहते, चोर लोक पहा ना. पुढं मेडेलिन कोलंबिया, केपटाऊन दक्षिण आफ्रिका, आणि मेक्सिको सिटी मेक्सिको. आणि त्यानंतर मुंबई. भारतातला सर्वात आनंदी शहर मुंबई लक्षात घ्या, आणि आशियात सर्वात आनंदी शहर लक्षात घ्या मुंबई, भारतात बी आणि आशियात बी. आणि जगातील अबुधाबी, सर्वात आनंदी शहर अबुधाबी. बघा हे आनंदी आशियातील पाहून घ्या 5: मुंबई, बीजिंग, शांघाय, चियांग माय आणि हनोई. बरोबर आहे, म्हणजे काही माता नाही आहे, आईचं गीचं नाव नाही आहे. बघा पाकिस्तानचं नाव नाही. पाकिस्तान लोक काय टेन्शन मध्ये आहे, पाकिस्तानमध्ये काय टेन्शन मध्ये आहे, लक्षात घ्या. आणि मुंबई मधलं माहिती आहे का लोक आनंदी कोण आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे, हाताला काम आहे. बघा हाताला काम, बेरोजगारी कमी आहे. आणि मुंबई लक्षात घ्या पैसा असला की माणूस आनंदी राहतो, पैसा आला की आनंदी राहतो. आणि दुसरी गोष्ट मुंबईले माणूस रिकामा बसून नाही राहत, आणि कोणी कोणाला टाइम नाही, ऍड्रेस विचार सांगत नाही कोण ना, आपल्याला विचारत आपण सोडून येतो. बरोबर आहे ना. एखाद्या पोराला एखाद्या पोरीने विचारावं, फक्त ते दादा नाही म्हणावं. अलीकडे नवीन शब्द आला सर, ते 3 फोटोचा रस्ता कुठं जाते, काऊन काऊन मॅडम काय झालं, नाही ते 3 फोटो जवळ एक माझ्या मैत्रिणीचं घर आहे दिशा खडसे, मग तिथे जायचं. हो का मॅडम, तुम्ही कशाने चालले, नाही असंच पाहिजे, मग सोडून देऊ तुम्हाला, नाही राहू द्या कशाला कष्ट घेता, नाही सोडून देतो ना, चला. एक महत्वाचं भारतामध्ये कसं आहे, महाराष्ट्रात तिथे बघा मुंबईला वेळ नाही, मुंबईला अजिबात वेळ नाही आहे की बाबा आपण कोणाला भेटतो, कोणाला बोलतो, कोणासोबत चालतो. आणि लक्षात घ्या जेवढं माणूस बिझी राहील तेवढा तो आनंदी राहतो, आणि जेवढा माणूस रिकामा राहील 2च गोष्टी आहे,
एक तर निगेटिव्ह नंतर सेक्शुअल, दोनच गोष्टी. रिकामा घर, दोनच गोष्टी राहील. तुम्ही लिहून घ्या, नाही तर कधी तुम्हाला जर तुमच्या घरी कोणी नसलं आणि तुम्ही रिकामी आहे, दोन गोष्टीचा तिसरा विचार जर येईल ना, आपलं नाव लिहून द्यायचं. दोन शिवाय तिसरी गोष्ट येणार नाही. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, मुंबई आशियातील सर्वात आनंदी शहर आहे आणि भारतातील नंबर 1 चा जगातला आपण सांगितलं अबू धाबी. राष्ट्रीय जल पुरस्कार बघा, हे जल पुरस्कार बघा, राष्ट्रीय जल पुरस्कार तुम्हाला अलीकडे विचारला प्रश्न, राष्ट्रीय जल पुरस्कार प्रश्नाला या राज्यसेवेत पण असे प्रश्न येत राहते, तुम्ही मग पाहत नाही बरोबर, नेहमी लेक्चर असं वाटते हे येते का ते येते का, कुठलेही प्रश्न येते बघा. याच्यातलेच प्रश्न तुम्ही जर बघा एक एक असे प्रश्न तुम्हाला येत राहते, पण तुम्ही सिरियस नाही राहत बघा. कारण एखादा माणूस लेक्चर ऐकत राहते ते त्याला पाणी मागते, घरून घेऊन येईन काय पाणी द्यायला हवं, तुला चपरा ठेवलं का मला तुला. पुढे बघा 6वा राष्ट्रीय, त्या पाण्यामध्ये काय करायला का 90 मिक्स करून ठेवायचा. हो बघा पायदारी मजा घेतला विषय नाही. देसाला कोणाले एखाद्या पोळी फिर देसा, हो ते राहुल्या पाहिजे कुठे ते आहे नाही काय सांगते ते त्याची आगवायचा असा तो. पुढे बघा 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2025 महाराष्ट्राला मिळालेला आहे. कोणाला मिळालेला आहे? महाराष्ट्राला. बघा जलसंवर्धन आणि व्यवस्थापनातील उत्कृष्ट प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी साधारणतः 2018 मध्ये जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचा एक प्रमुख उपक्रम आहे. हा वेगळा आहे, त्याच्या अंतर्गत तो आहे, लक्षात घ्या. पुढे बघा जलसमृद्ध भारतच्या दृष्टिकोनाशी सुसंगत जलसंपत्ती व्यवस्थापन याच्यासाठी जाणीव जागृती करायची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला काऊन भेटला रे? कारण महाराष्ट्रामध्ये विविध योजना आहे, विविध. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे पाणी फाउंडेशनचं काम जबरदस्त महाराष्ट्रात चालू आहे, आमिर खानचं, किरण रावच, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे पाणी अडवा, पाणी जिरवा, जलसमृद्धीकरण, बरोबर आहे ना. ते विविध कार्यक्रम आहे महाराष्ट्रातनी, की नदी जोडण्याचा कार्यक्रम असो किंवा धरणं पाणी साठवण्याचं काम असो, तर या संदर्भाचा जलसमृद्धीसाठी महाराष्ट्र खूप काही उपाययोजना करत आहे आणि म्हणून महाराष्ट्राला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, प्रथम क्रमांक मिळालेला आहे. बघा सर्वोत्कृष्ट राज्य बघा जलसमृद्धीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा. सर्वोत्कृष्ट जिल्हे बघा राजनांदगाव छत्तीसगड, खरगोन मध्य प्रदेश, मिर्जापूर उत्तर प्रदेश, तिरुनेलवेली तामिळनाडू आणि सेपाहिजाला त्रिपुरा. लक्षात घ्या सेपाहिजाला त्रिपुरा. पहिले 5 जिल्हे तुम्हाला विचारल. सर्वोत्कृष्ट जल पुरस्कारासाठी जिल्हे छत्तीसगड मधला राजनांदगाव, खरगोन मध्य प्रदेश, मिर्जापूर उत्तर प्रदेश, लक्षात घ्या, आणि तिरुनेलवेली तामिळनाडू, सेपाहिजाला त्रिपुरा. आणि सर्वोत्कृष्ट क्रमवारीमध्ये 3 जलमध्ये महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, बरोबर आहे. पुढे चला बुकर पुरस्कार अतिशय महत्वाचा आहे. बुकर ही कादंबरीसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार असतो. ॲबेल पुरस्कार असतो, नोबेल पुरस्कार असतो. गणितामध्ये सर्वोच्च पुरस्कार ॲबेल आणि बरोबर आहे, तसंच नोबेल सर्वोच्च पुरस्कार. आणि तसंच तुम्हाला माहित आहे बुकर पुरस्कार कादंबरीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार, बरोबर आहे. जसं तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार आहे भारतातनी, बरोबर आहे ज्ञानपीठ, तसं तुम्हाला मांस ही कादंबरी हंगेरीतील गरिबीतून लंडनमध्ये श्रीमंतीकडे एका माणसाच्या संदर्भातचा आहे. जो काही गरीब व्यक्ती आहे त्याच्या संदर्भातचा. बघा साधारणतः डेव्हिस कॅल्जी, बघा डेव्हिस कॅल्जी याच्या संदर्भाच्या या व्यक्तीच्या संदर्भाची मास ही कादंबरी आहे. आणि बघा साधारणतः ब्रिटिश लेखक डेव्हिड रझाले यांनी त्याच्या 6व्या कादंबरीमध्ये हा काय संपूर्ण लिहिलेला आहे. आणि साधारणतः याला हा मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला? डेव्हिड रझाले. लक्षात घ्या हंगेरियन ब्रिटिश लेखन आहे, तो हंगेरीचा आहे, सध्या ब्रिटिशमध्ये राहत आहे, बरोबर आहे. तर लक्षात घ्या मास कादंबरी, लक्षात घ्या मांस ही कादंबरी. मास लीडर तुम्हाला माहिती आहे, मास लीडर म्हणजे गरिबीतून वर गेलेला. देवेंद्र फडणवीस मास लीडर नाही आहे. मास लीडर काय म्हणते, त्याच्या मागे लोक राहते. बच्चू कडू आहे, जनता त्याच्या मागे, काहीच नाही त्याजवळ, काहीच नाही, पण लोक त्याच्या मागे राहते. त्याला म्हणते बघा पहिले गोपीनाथ मुंडे, लोक त्याच्या मागे आहे. गडकरी मास लीडर नाही आहे. रस्त्यावर आला देवेंद्र फडणवीस नाही आहे मास लीडर. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरे नाही आहे, त्याच्या मागे जनता नाही आहे. पहिले जनता जमा करा, मास लीडर बघा राज ठाकरे आहे. राज ठाकरे भले सत्तेत राव नाही राव, पण राज ठाकरेच्या मागे जनता आहे, तर याला मास लीडर म्हणतात. तसंच तुम्हाला माहिती आहे गरिबीतून वर जाणारा जो काही कम्युनिटी पॉवरनुसार जाणारा व्यक्तिमत्व या संदर्भातचा ही कादंबरी दिली आहे मास, बरोबर आहे. आणि याला सर्वात मोठा बुकर पुरस्कार आपण देण्यात आलेला आहे. बुकर पुरस्कार जगातील सर्वात महत्वाचा एक सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. 1969 पासून हा सुरुवात केलेला आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे पहिले तर हे इंग्रजीमध्ये लिहिलेल्या कादंबरीलाच होता.
इंग्रजीमध्ये ज्या काही कादंबऱ्या लिहायच्या त्यांनाच हा बुकर पुरस्कार होता, पण अलीकडे विविध भाषेमध्ये लिहिलेल्या लोकांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात येतो. पुढे बघा, जागतिक मधुमेह दिन, बालदिन 14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस, तसाच जागतिक मधुमेह दिन आहे. बरोबर आहे. साधारणतः मधुमेह तुम्हाला माहित आहे, आयुष्याच्या टप्प्यावर मधुमेह ही थीम आहे 14 नोव्हेंबरची. मधुमेहाचा आजार हा एवढा जबरदस्त आहे, मधुमेहामुळे बहुमूत्रता होतेच, परंतु तुम्हाला मुलं बाळ जन्म घालण्यासाठी सुद्धा प्रजनन क्षमतेला अडचण निर्माण होते. मधुमेह सारखी बिमारी खूप घातक आहे, कारण नंतर 50 वर्षाच्या नंतर या माणसाला इतका त्रास होतो. आणि या संदर्भात आयुष्याच्या टप्प्यावर मधुमेह कशामुळे येते? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे. आता काही लोकांना वाटते जास्त साखर खाल्लं का बा असं होते का? असं नाही. बघा, शरीरामध्ये तुम्ही फक्त गोड पदार्थ खाल्ला तर साखर भेटते असं नाही. तुम्ही भाकरी जरी खाल्ली तरी साखर भेटते. विविध फळं आहे याच्यातून सुद्धा तुम्हाला साखर भेटते. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण वेळेवर नाही जेवलो तरी साखर ग्लुकोज वाढते. हे पाहून घ्या, वेळेवर नाही जेवले तरी ग्लुकोज वाढते. त्याचबरोबर आपण कंटिन्यू रक्त जरी शरीरातलं आटवत असत तरी होते. त्याचबरोबर ब्लड तसं शरीरात राहत असत, ब्लड वाया बी गेला पाहिजे. म्हणजे काय डोकं फोडून घ्यायचं वाया घालवत तसं नाही. अरे ब्लड दान करत राहा. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, चांगलं आहे. तुम्ही जेवढं रक्तदान करताल ना तेवढं शुद्ध होत राहते. पण जेले बॉटला लावायची गरज आहे त्यानं दान करू नका. नाहीतर मास्तरनं सांगितलं बा आता दानच करतो उद्यापासून, तसं नाही. साधारणतः 3 महिन्यानंतर तुम्ही रक्तदान करत राहा. ज्याचं वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे त्या लोकांनी वजन, आपलं जे काही आहे वजन बघायचं आणि रक्तदान करत राहा. चांगलं आहे, कारण संपूर्ण अशुद्ध रक्त शुद्ध होत राहते. चांगलं आहे त्या गोष्टी. आणि 3 महिने लागते. नवीन रक्त तुमच्या शरीरात तुम्ही जे काही दान करता साधारणतः 3 महिन्याच्या नंतर तुम्ही दान करू शकता. ओके. तर या प्रकारचं हे 14 नोव्हेंबर आपल्याला माहित आहे जागतिक मधुमेह दिन संदर्भाचा हे दिवस आहे. काल परवा आपला 14 नोव्हेंबरचा आहे. आजची तारीख किती आहे? 15 नोव्हेंबर. म्हणजे साधारणतः 14 नोव्हेंबर पर्यंत आपण सगळे करंट अपडेटच्या सगळ्या घडामोडी आपण घेतलेल्या आहे. आता बाकीच्या घडामोडी आपण साधारणतः 15 पासून जे काही पुढचा शनिवार रविवार येईल तोपर्यंतच्या घडामोडी आपण बघू. ह्या सगळ्या घडामोडी तुम्ही घरी जाऊन वाचा व्यवस्थित डिटेलमध्ये. ओके. तोपर्यंत आपला धन्यवाद. जय हिंद.